ओके, आल्या सगळ्या. व्हिडिओ ऑन करा. सगळ्या आल्याच नाहीये. येस. मी व्हिडिओ ऑफ ठेवेल, माझा कॉल चालू आहे. हो, ठीक आहे. मला आग्रह त्यांच्यासाठी जास्त आहे जे पहिल्यांदा वेट लॉस सेशन करणार आहेत, की त्यांनी अटेंड करा लाईव्ह. बाकीच्यांसाठी मी रेकॉर्डिंग सेशन देऊ शकते, नो इश्यू. पण ज्यांना क्वेरीज आहे, ज्यांचा वेळेचा इश्यू आहे, किंवा ज्यांना खूप जास्त प्रश्न आहेत की मी कसं मॅनेज करणार आहे, काय करणार आहे, तर त्यांनी जॉईन व्हावं लाईव्ह सेशन. याच्यासाठी मी जास्त आग्रह करते, कारण मग तुमचे प्रश्न तुम्हाला पडले त्याची क्वेरी कशी सॉल्व्ह होणार. मग तुम्ही अनेक प्रश्न अनेक हे मला पाठवले तर ते तेवढं मी त्या क्लिअरिफिकेशन नाही देऊ शकत ना. 10 मिनिटाचं मी जे डिस्क्रिप्टिव्ह इथे बोलणार आहे तेवढं मी नाही सांगू शकत मेसेजमध्ये. येस, नो, हो, आहे, नाही, असं काहीतरी किंवा अजून थोडंफार अजून 1-2 वाक्य. म्हणून लाईव्ह जेव्हा असं काही आहे तर लाईव्ह जॉईन करा. याच्यानंतरचा सुद्धा आपला प्रिपरेशनचा सेशन असेल त्यासाठी सुद्धा माझं हेच मत असेल की त्यावेळेला सुद्धा लाईव्ह जॉईन करायचा. म्हणजे दुसरे पण काय प्रश्न विचारतात, त्यामुळे तुमचे काय तुम्हाला मनात प्रश्न निर्माण झाले की 21 दिवसांचं शेड्यूल कसं मॅनेज करायचंय, मला काय जमणार आहे, काय नाही जमणार आहे, त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं खूप मस्ट आहे. तुम्ही वरवरचं जेवढं कराल, तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट नसेल तुमच्याकडनं, ते तेवढं सिरियसली केलं जाणार नाही. आजचा सेशन हा खास आणि खास फक्त याचसाठीचा आहे की तुमचं प्रिपरेशन, तुमचं इंट्रोडक्शन, सगळं ऍक्च्युअल वेट लॉस सेशन काय आहे, 21 दिवसामध्ये आपण काय घेणार आहोत, कसा डिझाईन केलेला आहे, वेट लूज होण्याची प्रोसेस काय आहे. आता मी जे सांगत असते 7 ते 8 किलो 21 दिवसामध्ये वजन कमी होतं, तर ते कसं होतं सगळं विजेबल आहे. पूर्ण जे काही आहे ते सगळं विजेबल आहे. वजन कसं कमी होणार आहे ते सुद्धा विजेबल आहे. त्याचा स्लॉट सुद्धा प्रॉपर तसाच आहे. तुम्ही जसं करणार तसं त्याचं रिफ्लेक्शन येणार आहे. जेवढं तुम्ही वर्कआउट आणि डाएट पाळणार आहे त्या प्रमाणात रिफ्लेक्शन आहे. काहीच असं हाईड अँड सीक नाही किंवा 21 दिवसानंतर तुम्हाला माहिती पडेल की बापरे तोपर्यंत मला काय दिसतच नाहीये चेंजेस, असलं काही नाही. दर दिवशी ते चेंजेस दिसतात, दर दिवशी सगळे. पण या सगळ्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचा टेम्पो मेंटेन होणं 21 दिवसांसाठी मस्ट आहे. तुम्ही जर जॉईन करताना आत्ता जर असा काही विचार केला असेल की मी हे पण करील, ते पण करील, ते पण करील आणि त्याच्यामध्ये जसा मॅनेज होईल तसा वेट लॉस सेशन करील, तर तो होणार नाही. आणि त्याचं रिझन हेच आहे की तो खूप जास्त तुमच्या नेहमीच्या रुटीनपेक्षा थोडासा वेगळा आहे. पथ्य आहेत खाण्याचे की तुमची इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय तुमचा टेम्पो मेंटेन होणार नाही, तुमची ती सिन्सिअरिटी राहणार नाही, आणि सिन्सिअरिटी नाही राहिली की तुमच्याकडनं ते फॉलो केलं जाणार नाही. आणि आता मी अनेक वर्ष घेतेय सेशन, शेकडो मुलींनी वेट लॉस केलेला आहे, त्याच्यामुळे मला सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स माहितीये, स्ट्रक्चर माहितीये, रिझल्ट कशाने येतो हे फिक्स माहितीये, आणि तेच सगळं आपण डिझाईन करून ह्या सेशन मध्ये बसवलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचे एक्सक्युजेस, तुमचं जे काही सांगणं आहे किंवा ऍडजस्टमेंट करणं आहे, हे तुमच्या स्वतःलाच नुकसान असणार आहे त्याचं. मी जो डिझाईन केलाय हा आउटकम येण्यासाठीच डिझाईन केलाय, लक्षात घ्या. जे काही त्यातली एक ना एक गोष्ट ही केवळ आणि केवळ फक्त तुम्हाला रिझल्ट मिळण्यासाठीच इन्क्लूड केलेली आहे. आपल्या दोघांचाही हेतू एकच आहे, रिझल्ट आपल्याला 100% पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही तेवढे पक्के आणि ठाम राहिला तर रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये एक्सक्यूज शोधत राहिला, आज दांडी मारते, डाएटला चिटिंग करते, मी बाहेरगावीच जाते, मी पार्टीलाच जाते, असं करून रिझल्ट मिळणार नाही. दर दिवशी तुम्हाला वजन काट्यावरती उभं राहायचंय, दर दिवशी तुम्हाला हे पाठवायचे, फोटो पाठवायचे आणि वेट पाठवायचे. सगळं विजेबल आहे. तुम्ही एक वेळचं जेवण जरी वेगळं केलं, जंक फूड खाल्लं, दांडी मारली किंवा वॉकिंग नाही केलं, जेवढं वॉकिंग तुम्हाला सांगितले दिवसाची तेवढी पाहिजे बाबा, लगेच रिझल्ट दिसतो. दुसऱ्या दिवशी वेट मशीन वरती वेट सांगतं. इतकं विजेबल आहे. म्हणजे मी फक्त बोलतीये आणि ऍक्च्युअल मध्ये वेगळे असं अजिबात नाही. जे बोलते तेच सगळं तिकडे असणार आहे. मी प्रॉपर तुम्हाला सगळं आता व्हिज्युअलाइज करून देणार आहे. 21 दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं सगळं विचार कराल. दुसरी गोष्ट, ज्या जस्ट शिफ्ट झालेल्या आहेत ऍडव्हान्स बॅच मध्ये, तर तुम्हाला व्यवस्थित वर्कआउट जमला हे ऐकल्यानंतर तुम्ही जर प्रिपेअर असाल वेट लॉस करण्यासाठी तरच ऍडमिशन घ्या. 1 महिन्यानी काहीही फरक पडत नाही. अजून एखादा महिना ऍडव्हान्स बॅच करा. तुम्ही ह्या शेड्यूल मध्ये फिट झाला तरच रिझल्ट मिळणार आहे.
तुम्ही जर घाई 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 वेट लॉस वेट लॉस वेट लॉस करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या शरीराला प्रिपेअर केलं नाही आणि शरीरापेक्षा तुमच्या मनाला जर प्रिपेअर केलं नाही तर तुमच्याकडनं 21 दिवस केलं जाणार नाही. आधी तुम्ही मेंटली प्रिपेअर असायला पाहिजे. फिक्स तुमचा गोल पाहिजे आणि तो गोल फिक्स आहे हे कसं कळणार आहे की 21 दिवसांसाठी तुम्हाला स्वतःला टॉपवरती ठेवायचे. प्रायोरिटीज मध्ये सेकंड ला तुम्ही आलाच नाही पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला सांगाल की मला इकडं जायचंय तिकडं जायचंय माझं हे असेल मध्येच ते असेल बर्थडे असेल अजून काय असेल म्हणजे काय तुम्ही त्या गोष्टीला 1 नंबरला आणलं आणि स्वतःला खालच्या नंबरला नेलं. तुम्हाला टॉपला फर्स्ट प्रायोरिटीला फर्स्ट नंबरलाच राहायचंय म्हणजे काय बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट करायच्यात मध्ये ज्या काही डिस्टर्बन्स येतील तुम्हाला 21 दिवसांमध्ये हे आधी मनात पक्क करा तर तुमच्याकडनं केलं जाणार आहे. तुम्हाला जर वाटेल मी इव्हेंट करते माझं काम करते जे माझ्या वेळेत बसत नाहीये म्हणजे माझ्या सेशनच्या मध्ये डिस्टर्ब होतोय त्याने तरी मी घेते तरी मी करते अजिबात रिझल्ट मनासारखा मिळणार नाही. आणि हे आता का सांगतेय तिथं तुमच्यासोबत ज्या बाकीच्या मुली आहेत त्या सिन्सिअरली करतील तर त्यांचे रिझल्ट व्यवस्थित विजेबल दिसतील. तुम्हाला ते पण कळेल फरक. मग माझं काय म्हणणं आहे की बाबा तुम्हाला मॅनेज होणार असेल तर ऍडमिशन घ्या वेळ पैसा कशाला वाया घालवायचा. म्हणून मी हे आधीच सांगते की तुमच्याकडनं केलं गेलं पाहिजे. माझा हेतू काय आहे की तुम्हाला हे चांगलं मिळायला पाहिजे त्याच्यातनं मेसेज चांगला मिळायला पाहिजे. तुमच्याकडनं नीट केलं गेलं नाही तर कसाच माणसाचा स्वभाव असतो माझ्याकडनं केलं गेलं नाही पेक्षा नाही तो काय वर्क होत नाही तो काय बरोबर नाही वेट लॉस सेशन असं तुम्ही म्हणाल. मी कशाला नाव खराब करू. एवढं मी कष्टाने डिझाईन केलाय रिझल्ट मिळतायत आतापर्यंत एकही निगेटिव्ह फीडबॅक नाहीये. म्हणजे मी किती त्याच्यावरती अगदी डीप 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 काम केलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींवरती. तर ते सगळ्याचा तुम्हाला फायदा झालाच पाहिजे लाभ मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणूनची ही प्रिपरेशन मी आधीच सांगते तुम्हाला. ज्या मुलींचं ऑलरेडी झालेलं आहे वेट लॉस त्यांचं मला काही काळजी नाहीये कारण त्यांना त्या सेट झालेल्या आहेत. त्यांना सगळं स्ट्रक्चर माहितीये सगळं माहितीये अजिबातच नाहीये म्हणजे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. हे सगळं हे बोलते हे नव्यानं पहिल्यांदा जे वेट लॉस सेशन करणार आहेत त्यांच्यासाठी सांगते. इव्हन रेग्युलर बॅचच्या की ज्या माहिती ऐकत आहेत की त्यांना सुद्धा त्या प्रिपेअर होतील थोड्याशा की बाबा नक्की वेट लॉस सेशन म्हणजे काय आहे. आता मी तुम्हाला पूर्ण डे 1 पासूनचं स्ट्रक्चर सांगणार आहे पण त्याच्या आधीच मी हे प्रिपरेशन करते कारण ऐकल्यानंतर तुम्हाला असं नको वाटायला ओ बापरे हे पण आहे का असं पण आहे का मग थोडंसं असं नाही चालणार का मग थोडंसं एवढा एक्सक्यूज नाही का चालणार. तर आधीच मी सांगते कुठलाच काहीच मी जे सांगते ऍज इट इज तसंच करायचंय फॉलो. तुमच्या गोलवरती तुम्ही फिक्स पक्के पाहिजे. तुमचा गोल काय पाहिजे की मला एवढे एवढे इंचेस लॉस पाहिजेत मला एवढं एवढं वजन कमी करायचंय माझी स्किन मला 1 नंबर करायची एकदम मस्त तुकतुकीत स्किन पाहिजे माझे हेअर मस्त पाहिजेत माझे इंटरनल ऑर्गन्स मला हेल्दी पाहिजेत माझे जे काही आजार आहे मला जे काही एक्सपेक्टेशन आहेत माझे गायनॉक इश्यू काय जे आहेत त्याच्यावरती मला काम करायचे तो रिझल्ट मला पाहिजे बस. मला बाकी काहीच नाही. तुमचा हेतू तुमचा उद्देश तो साध्य करायचा आहे मग त्याच्यामध्ये मला जे काही ऍडजस्ट करायला लागेल ते मी सगळं करणार. 21 दिवसांचा प्रश्न आहे फक्त. 22व्या दिवशी तुम्ही तुमचं काय वाटेल ते तुमच्या गोष्टी तुम्ही करू शकता. जेव्हा हा मेसेज माइंडला द्याल तेव्हा तुम्ही प्रिपेअर व्हाल मी जे सांगणार आहे त्या शेड्यूलसाठी. तुम्ही जर ते कॅज्युअली घेतलं तुमच्याकडनं ते होणार नाही. ओके. आपल्याकडं आता तुम्ही ते ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल पण इथे बघा आपल्याकडे खूप सगळ्या आहेत की ज्या रिपीट वेट लॉस सेशन करणार आहेत आणि इतक्या उत्सुकता आहेत. ऑलरेडी त्यांना माहिती आहे ऑलरेडी ऐकलंय इंट्रोडक्शन त्यांना गरजच नाहीये तरी हजर होऊन एकदम आवरून बिवरून येऊन बसलेले आहेत. उत्साह बघा की ऑलरेडी त्यांचा वेट लॉस सेशन झालाय रिझल्ट झालाय. मी त्यांच्यासाठी घेतच नाही ना इंट्रोडक्शन त्याच्या गरजच नाही. तर हे असं आहे की त्यांना रिझल्ट मिळालाय त्याच्यावर विश्वास आहे की यानं मी इथे एकदा मी याच्यात पडले की बरोबर 21 दिवसात मी साच्यातनं मस्तपैकी मला पाहिजे तशी बाहेर निघणार आहे याची त्यांना शुअरिटी. सो तुम्ही सुद्धा असा माइंडसेट केला तर तुमच्याकडनं ते छान होणार आहे. ओके. मी तुमचं आधीच हे सगळं सांगून घेते कारण मला माहितीये फनीर ऐकलं की तुमचे कसं होणार आहे तोंड. बाकीचं काही शेड्यूल वेगळं नाहीये पण फनीर साठी थोडस आहे. अबोली हसताय तुम्ही मीटिंग मध्ये म्हटला होता. हो मॅम माझं लक्ष इकडेच आहे पण म्यूट करून बसली इथे. ठीक आहे ठीक आहे. ओके. मला मला माहिती माझं तोंड कसं झालं होतं पहिल्यांदा म्हणून म्हणून मी हसतीये. आता आहेत अशा सगळ्या आता तुमच्या शूज मध्ये आहेत बाकीचे फिट व्हायचा प्रयत्न करतायत आता. अगदी, अगदी. होऊ द्या तोंड त्यांची मग नंतर मी सांगेल माझा एक्सपिरियन्स. येस 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 सगळ्यांनी एक्सपिरियन्स सांगा नंतर
म्हणजे जरा त्यांना छान वाटेल की हा करू शकतो वगैरे. करू शकतो असं काही नाहीये. ज्यांचं तुमचं शेवटी लाईफस्टाईल वरती डिपेंड आहे. तुमची लाईफस्टाईल अगदीच अपोजिट काही असेल तरच तुम्हाला थोडंसं टफ वाटू शकतं. अदरवाईज काही नाही. तर त्याचं हा आपण 1 महिना आधी का घेतोय? म्हणजे पहा आता आज 7 तारीख आहे. आपण प्लॅन करतोय 1 डिसेंबरसाठी. इतक्या लवकर घेण्यासाठीचं हेच कारण आहे, की तुम्ही तुम्ही प्रिपेअर झाला पाहिजे व्यवस्थित. तुमच्याकडे वेळ मिळाला पाहिजे. लगेच उद्यापासून करायचं तर आपण आपलं पटकन अशी लाईफस्टाईल चेंज नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला तेवढं स्वतःला वेळ दिला पाहिजे. घरातल्यांना वेळ दिला पाहिजे. थोडेसे चेंजेस आधीच करायचे आहेत. इतकं सोपं आहे. सॅटर्डे सेशनला मी जे घेते, जे सांगते ना तेच करायचे आता 21 दिवस. एवढंच लक्षात घ्या. फक्त तिथे सांगितलेलं तुम्ही काही ते सिरियसली घेत नाही म्हणून इथे मला करून घ्यावं लागतं. ओके. ब्लड टेस्ट का महत्वाची केल्या का ब्लड टेस्ट सगळ्यांनी? ज्यांच्या 6 महिन्यात नाही झालेल्या आहेत त्यांनी. ब्लड टेस्ट का महत्वाच्या आहेत? कारण आपण तिकडे वर्कआउट घेतो आणि त्याच्यासोबत जो डाएट आहे तो लिमिटेड डाएट आहे. म्हणजे आपण तिकडे नॉनव्हेज खात नाही, दुधाचे पदार्थ खात नाही, गोड बिलकुल खात नाही. अजिबात बाहेरचं कार्ब्स आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिलकुल कमी करतो. आणि वर्कआउट करत असतो तर त्यावेळेला असं होतं की तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी जर न्यूट्रिशनची किंवा विटॅमिनची कुठली डेफिशियन्सी असेल, मोस्टली सगळ्यात महत्वाची कॅल्शियमची, तर तुमचं तिथं खूप वाट लागते. आपल्याकडं मी आता तर ती वेळच येऊ देत नाही. एवढ्या 2 वर्षात तर मी बिलकुल ती वेळ येऊ दिली नाही. पण त्याच्यापूर्वी असं होत होतं, की मुली टेक इट इझी घेत होत्या. मी कंपल्सरी करत नव्हते त्यांना टेस्ट करण्यासाठी. आणि खूप सगळ्यांना मणक्याचे त्रास झालेले आहेत. कायमस्वरूपी लागतात. हाडाचं दुखणं लक्षात ठेवा, कधीही बरं होत नाही. म्हणून कधीच आपलं जे मेन स्ट्रक्चर आहे, ज्याच्यावरती आपली बॉडी आहे, त्याला धक्का लागू द्यायचा नाही, त्याला हर्ट करायचं नाही. हर्ट होणार नाही याची देखील काळजी घ्यायची. स्त्रियांसाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या हार्मोन्स बदलतात तसे तसे आपलं शरीर बदलायला लागतं. डायजेशन सिस्टीम बदलते, मेटाबॉलिझम कमी होतो. डायजेशन सिस्टीम कमी डायजेस्ट व्हायला लागलं की खाल्लेलं अन्न पचत नाही, कॅल्शियम डेफिशियन्सी येते. त्याच्यातनं प्री मेनोपॉज मध्ये तुम्ही शिफ्ट होत असाल, मेनोपॉज मध्ये येत असाल तर ते 30व्या वर्षापासून ते सगळं सुरू होतं. ग्राफ तो सगळा उतरता यायला लागतो हाडांची झीज होण्याचा. जर तुम्ही त्याच वेळेला कॅच करून सप्लिमेंट सुरू नाही केले तर डायरेक्ट मग सगळे हाडांची दुखणी वरती निघतात. जसं की गुडघे दुखणं म्हणजे काय, ते कार्टिलेजची झीज सुरू होते. आपल्याला माहिती नसतं, वरून आपल्याला काही दिसत नाही, आपल्याला फक्त वेदना कळतात. पाठीचे मणके, स्पॉन्डलायसिस, लंबर पेन, हे स्ट्रक्चर मणका खूप महत्वाचं आहे. याच्यावरती शरीर आहे अख्खं आपलं, त्याला धक्का नाही लागला पाहिजे. तर हे सगळं स्ट्रक्चर नीट राहतं. ते कधी राहतं, तुमची कॅल्शियम आणि हे विटॅमिन डी, B12 हे व्यवस्थित असेल शरीरामध्ये तर. विटॅमिन डी महाग आहे थोडीशी टेस्ट, पण ती मस्ट आहे. कारण विटॅमिन डी हे अन्नातनं खूप कमी मिळतं. ते सूर्यप्रकाशातून मिळतं. आपण काय 8च्या सकाळच्या उन्हात जाऊन बसत नाही. जेव्हा तुम्ही 8च्या सूर्यप्रकाशात जाऊन बसाल त्याच वेळेला तुम्हाला त्या सूर्यप्रकाशातनं ते मिळणार आहे. दुसरा त्याला वेगळा जास्तीचा सोर्स नाहीये. तर त्याच्यामुळे आणि एजनुसार थोडंसं बदलत जाते आपली लाईफस्टाईल. आधी कसं लहानपणी आपण बाहेर असतो, खेळत असतो, त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन पण चांगलं होतं. सूर्यकिरण चांगले ऍब्झॉर्ब होतात शरीरामध्ये, की ते डेफिशियन्सी येत नाहीत. पण करोना नंतर पूर्ण चेंज झालेलं आहे सगळं. लहानांना पण येते, मोठ्यांना येते, सगळ्याच वयांच्यातल्या सगळ्यांनाच कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पहिला मला कॅल्शियमच्या टेस्ट करा. आणि आयर्न कोणासाठी, ज्यांची मेन्स्ट्रुअल सायकल हे आहे, हेवी फ्लो आहे प्रचंड, किंवा बॉडी टेंडन्सी आहे, किंवा डाएट अतिशय खराब आहे. हे 3 कारणांनी HB पूर्ण डाऊन होतं, हिमोग्लोबिन शरीरातलं, रक्ताचं प्रमाण. आणि त्यानं मग प्रचंड अशक्तपणा असतो शरीरामध्ये, ताकद नसते तुमच्याच्याने, शक्यच नाही डाएट आणि एक्सरसाइज करणं. जर तुमची टेंडन्सी असेल तर तुम्हाला डाएट वरती काम करावं लागेल. जर तुमचा पिरियड्स मध्ये हेवी फ्लो आहे किंवा त्याच्यामुळं होतच होतं, हेवी फ्लो असेल की ड्रॉप होतच HB, तर मग त्या अनुषंगानेच तुम्हाला योगा कंपल्सरी ठेवायला लागणार आहे. शेंगदाण्याचे लाडू वगैरे मी ते देईन तुम्हाला टिप्स, की जे आयर्न ज्यांनी वाढतं ते डेली बेसवरती. जसं विटॅमिनची गोळी डेली घ्यावी लागेल एखादी, डायबेटीसची गोळी डेली घ्यावी लागेल, तसं आहारामध्ये डेली तुम्हाला समावेश करावा लागेल काही अन्नपदार्थांचा, की ज्याने तुमचं HB बॅलन्स राहील. कारण ती जर का ड्रॉप झालं तर डायरेक्ट हॉस्पिटलायझेशन करावं लागतं, किंवा मग बेअर करत बसावं लागतं जर तुम्हाला त्याचं महत्त्व नाही कळालं तर. डाएट खूप मॅटर करतो, खूप जास्त मॅटर करतो विटॅमिन्स आणि न्यूट्रिशनच्या सगळ्या डेफिशियन्सीज कव्हर करण्यासाठी. आपण काय करू शकतो, कमी असलेलं औषधांनी बॅलन्स करू शकतो. पण आयुष्यभर आपण त्याच्यावर अवलंबून नाही राहू शकत.
एक सप्लिमेंटचा कोर्स केला, झाला. समजा वर्षातनं एकदा टेस्ट करायची आहे. सप्लिमेंट तुम्हाला तुमची डेफिशियन्सी आली तर तुम्ही काय 3 महिन्याचे डॉक्टर तुम्हाला सप्लिमेंट देतील. त्याच्यानंतरचे उरलेले महिने तुम्हाला तुमच्या डाएटनेच बॅलन्स करावा लागेल. आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सगळ्याच असंच आहे. सो महत्व समजून घ्या की का मी म्हणते की टेस्ट महत्वाच्या आहेत. एक ड्रेसची शॉपिंग कमी करा, पण ते पहिलं स्वतःला स्वतःचं गिफ्ट द्यायचं. सगळ्या विटॅमिनच्या सगळ्या ज्या काही टेस्ट आहेत त्या करू. दुसरं तुमच्या शरीर कसं चाललंय तुम्हाला कळण्याचा दुसरा काहीच मार्ग नाही. त्याच्यामुळं खूप महत्वाचं आहे. आता मी सॅटर्डेचा उद्याचा सेशन घेणार आहे, त्याच्यात परत अजून डिटेल सांगेल. कारण खूप मुलींचं काय काय इश्यू आहेत आणि ज्या नवीन जॉईन झालेले असतात त्यांना काहीच कल्पना नसते. सडनली काहीतरी दुखतंय म्हणूनच मेसेज करतात मग. ठीक आहे, ओके. आता आलं लक्षात विटॅमिन्सचं. आता आपण वेट लॉसचा ऍक्च्युअल प्रोग्राम काय करणार आहोत आणि वजन तुमचं कसं कमी होणार आहे ते सांगणार आहे. आपलं 21 दिवसांचं स्ट्रक्चर हे सेम असतं, शेड्यूल सेम असतं उठल्यापासून झोपेपर्यंत. फक्त तुम्हाला वेळा पाळायच्या आहेत. मी एवढं सगळं लेक्चर का देतीये, 20 मिनिटं झालं मी फक्त याच्यावरतीच बोलते. अजून ऍक्च्युअल मी का सांगितलं नाहीये तुमचं प्रिपरेशन करायला मेंटली. कारण वेळा पाळायच्या आहेत. वेळा नाही पाळल्या रिझल्ट मिळणार नाही. जेवणाची वेळ कंपल्सरी पाळायची आहे तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं, जे पण काही खाऊ ते त्याच वेळेत खायचे. झोपायची वेळ पाळायची कंपल्सरी. का? त्याने तुमचं हार्मोन चेंज होणार आणि तुमचं वजन कमी होत नाही. आता तुम्हाला हे ऐकून खरं नाही वाटणार, पण जेव्हा वेट लॉस सेशन सुरू होईल आणि तुम्ही सगळं रुटीन करताय आणि तरी तुम्ही झोपत नाही नीट होते, तुमची लेट झोपताय, झोप नीट नाही म्हणजे काय, आजचा जो काही स्ट्रेस असेल तो उद्याला कॅरी फॉरवर्ड होणं. मग स्ट्रेस म्हणजे काहीतरी गंभीर काहीतरी टेन्शनच असलं पाहिजे एकदम, असं काही नाही. रोजच्या रुटीनचं पण आपल्याला जे बॅक ऑफ माइंड चाललेलं असतं विचार, आणि ते त्यात काहीतरी आवडीची एखादी गोष्ट घडली, चिडचिड झाली, ते सगळं आपलं तिथल्या तिथं रिलीज होण्यासाठीचा एकच मार्ग आहे की झोप चांगली होणं. आणि जर तुमची झोप नाही व्यवस्थित झाली की आपल्याला रेस्ट मिळण्यासाठी ब्रेनला दुसरं काहीच मिळत नाही आणि ते कॅरी फॉरवर्ड होतं आणि हार्मोनवर परिणाम होतो. तुम्ही दुसऱ्या दिवशी वजन काट्यावर उभं राहा, तुमचं वेट स्टक झालेलं असेल, तुम्ही दिवसभर किती डाएट करा, वजन कमी होत नाही. इतका जवळचा संबंध आहे स्ट्रेसचा आणि वेटचा. ओके. तर म्हणून तुम्हाला वेळा पाळायच्या आहेत जेवणाच्या आणि झोपेच्या, सगळ्यात महत्वाच्या. उठल्या उठल्या आपण काय करतो, आता आपण संध्याकाळी 5 ते 7चा सेशन घेतलेला आहे. महत्वाची गोष्ट, तुम्हाला रेकॉर्डिंग सेशन्स ज्यांना हवे असतील, ज्यांना 5 ते 7ची वेळ नाही जमते, त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग सेशन्स मिळतील. जे रेकॉर्डिंग सेशन्स घेणार आहेत त्यांच्यासाठीचा त्यांनी सकाळी उठल्या उठल्या रेकॉर्डिंग करायचे. कारण आपण लाईव्ह सेशन संध्याकाळी 5 ते 7 घेणार आहोत आणि रेकॉर्डिंग ज्यांना हवे त्यांनी सकाळी 6 ते 8 मध्ये रेकॉर्डिंग करायचे. त्याच्यानंतर 10 वाजता आपण भेटणार तिथे लाईव्हली. तुम्ही माझ्याशी बोलायचे, मला रोज अपडेट घ्यावे लागतात, मला रोज बोलायचं असतं तुमच्याशी, रोजचं जे काही रुटीन चालू आहे ते. ओके. असं रेकॉर्डिंग सेशनचं आपलं सिस्टीम चालते. मे महिन्यापासून मी रेकॉर्डिंग सेशन घेते आहे. अप्रतिम छान पैकी स्मूथली सगळ्यांचं चाललं आहे, इस्पेशली बाहेर देशातल्या मुलींचं किंवा वर्किंग आहेत आणि येत नाहीत 5 पर्यंत घरामध्ये आणि त्यामुळे करता येत नाही 5 ते 7चा वेट लॉस सेशन. त्यांच्यासाठी हे फार उपयोगी झालाय, वर्क झालाय. सो तुमच्याकडे तो ऑप्शन आहे. ठीक आहे. तर 5 ते 7चं शेड्यूल मी सांगेल तुम्हाला, ते सेम उलट रेकॉर्डिंगसाठी ज्या असतील त्यांच्यासाठीचं असेल ते आपण बोलूयाच परत. तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला वमन करायचं आहे. आता वमनची प्रोसेस मी तुम्हाला सांगेल, अतिशय सोपी आहे. वमन म्हणजे काय, उलटी. आपल्या शरीरामध्ये जे काही पित्त साठलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला ते बाहेर काढून टाकायचं, कारण तुमच्या जेवणाच्या वेळा बदलणार आहेत. आता हे रिझल्ट फक्त वजन कमी करण्यासाठीचा प्रयत्नाचे नाहीत, तुमचे बरेच बाकीचे पण आजार यातनं निघून जाणार आहेत. त्यातलाच एक की पित्त प्रकृती. जर कोणाला पित्ताचा त्रास असेल, पित्त प्रकृती असेल, पूर्ण नष्ट होते, निघूनच जाते. इतकं डीप आपण त्याच्यावरती काम करतो, कारण आपण आयुर्वेदातल्या 3 शुद्धिक्रिया याच्यामध्ये घेतलेल्या आहेत, पंचकर्मातल्या. ऑलरेडी आपण पंचकर्मातल्या 3 शुद्धिक्रिया घेतल्यामुळे त्याच्यामध्ये वमन आहे, विरेचन आहे, अग्नी आणि योगशास्त्रातली अग्निसार होती उडियानबंद. हे सगळं समूळ तुमचं जे काय आजार बिजार काय लॉक झालेलं आहे, कुजलेलं अन्न काय काय ते सगळं क्लिअर करतं. डिटॉक्सिशन प्रोग्राम आहे हा, नुसता वेट लॉस सेशन नाही. याला डिटॉक्सिशन प्रोग्राम तुम्ही म्हणू शकता. ज्यांचं वजन नाही कमी करायचे ते सगळे डिटॉक्सिशन साठी हा सेशन जॉईन करतात. ही बॉडी डिटॉक्स करायची आहे म्हणून. ओके. तर आपण वमन करतो. वमनची तुम्हाला व्यवस्थित प्रोसेस मी सांगेल.
ती प्रोसेस मी नंतरचं जे फायनल होतात ज्या ॲडमिशनसाठीच्या त्या सेशनला मी ते सांगते, प्रिपरेशन सेशनमध्ये. ओके. त्याच्यानंतर वजन काटावरती वजन फिक्स, एक सकाळी उठल्या उठल्याची वेळ ठेवायची, वॉशरूममधनं फ्रेश होऊन आल्यावरतीची वगैरे, आणि ते रोजच्या रोज फोटो टाकायचे. त्याच्यानंतर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता किंवा ग्रीन टी घेऊ शकता. ते घेऊन झालं की वॉकिंग करायचे. वॉकिंग म्हणजे तुमचं घरातलं काय रुटीन असेल ते केल्यानंतर वॉकिंग पण सकाळीच शक्यतो वॉकिंग करायचे, कारण आपली ब्रेकफास्टचे टायमिंग फिक्स आहे. साधारण तुम्ही 8:30 पर्यंत तुमचं वॉकिंग झालं पाहिजे, 6 ते 8:30 मध्ये. वॉकिंग 10,000 स्टेप्स करायचे आहेत. साधारण तुम्हाला किती, एक सव्वा तास लागतो 10,000 स्टेप्स चालण्यासाठीचा. तुम्हाला चालण्यातून 100 कॅलरीज बर्न करायच्या, एवढं वॉकिंग करायचे. वॉकिंग फास्ट एकदम करायचे, अजिबात गप्पा टप्पा मैत्रिणी सोसायटीतल्या मग सगळे मिळून राऊंड मारताय तसलं नाही. ब्रेस्ट वॉक, एकदम फास्ट वॉकिंग. आपला हेतू काय आहे, मोठं काय आहे, मला कॅलरीज बर्न करायच्या आहेत, 100 कॅलरीज. वॉकिंग झाल्यावरती मग दम खायला तुम्ही गप्पा मारत बसा, उलटं करायचं नाही. इवन इतर वेळेला सुद्धा आत्तापासून तुम्ही आता वॉकिंगची प्रॅक्टिस करायची आहे, ज्यांना वॉकिंगची सवय नाहीये. आणि एक 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं असे हळूहळू स्पीड वाढवत न्यायचा, वेळ वाढवत न्यायची. आता एकदम लगेच 10,000 नाही करायचे. हा महिना त्यासाठीच दिलेला आहे तुम्हाला, की हे सगळं तुम्ही प्रिपेअर करायचे, तर तो वेट लॉस तुम्हाला अतिशय स्मूथली जाणार. कळालं? अचानक मी म्हणेल तुम्हाला की आपण उद्यापासून सेशन सुरू करतोय, उद्यापासून तुम्ही 10,000 स्टेप्स करा, 1.5 तास चालत राहा, शक्य आहे का? नाही होणार आहे. मग आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. आपण वॉकिंग कंपल्सरी करायचं आहे. त्याच्यानंतर 8:30 वाजता आपण ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट हा फक्त फ्रूटचा ब्रेकफास्ट असतो. 3 ते 4 प्रकारची फळं अर्धी अर्धी कट करून ती प्लेटमध्ये छान वाढून घ्यायची, त्याचा फोटो पाठवायचा. मला माहिती पाहिजे तुम्ही कुठली फळं खाताय, कारण काही काही फळं आपल्याला चालत नाही, ज्याच्यामध्ये शुगर जास्त आहे. त्या फळांचा छानपैकी ब्रेकफास्ट करायचा. साधारण 9 पर्यंत तुमचा ब्रेकफास्ट होणं अपेक्षित आहे फ्रूटचा. मग त्याच्यानंतर 9 ते 12 मध्ये काहीच नाही, फक्त कंटिन्यू भरपूर पाणी पित राहायचं, आणि तुमचं डेली काय असेल ते रुटीन. 12 ते 1 मध्ये बरोबर तुम्हाला लंच करायचं आहे. लंच मध्ये जो पोर्शन मी सांगणार तोच पोर्शन, त्याच्या व्यतिरिक्त काहीही खायचं नाही. एक मोठी ज्वारीची भाकरी, फळभाजी, पालेभाजी सुकी, कोशिंबीर, आणि ग्लास भरून ताक, आणि या सगळ्यांसोबत एक मोठा बाउल भरून मुगाचं वरण, मुगाची आमटी, मुगाचं सांबार, असं काही ज्याच्यामध्ये भरपूर फळभाज्या असतील असं. हा एवढा असणार. याचा फोटो वगैरे मी देईल वाटलंच तर पाहायला. हे सगळा पोर्शन एवढा, सुक्या भाज्या, कोशिंबिरी, ताक आणि मुगाची आमटी, मोठा बाउल भरून. कशासाठी? ती भाकरी त्याच्यात चुरून खायची, तुम्हाला ती व्यवस्थित पचली पाहिजे. आपण खाल्लेलं अन्न पचत नाही म्हणून पुढच्या प्रोसेसच होत नाही. न पचलेल्या अन्नाचं कशात परिवर्तन होतं, कशात शिफ्ट होतं, तर चरबीमध्ये रूपांतर होतं. म्हणून जे पण खातो, शेंगदाणा जरी खाल्ला तरी तुम्हाला पचला पाहिजे. मग तुम्ही किती जड अन्न खा, किती काही खा, वजन वाढत नाही. आपण इथं वेट लॉस सेशन मध्ये पण कशावर काम करतो? तुमचा मेटाबॉलिझम चांगला होण्यासाठी, तुमची डायजेशन सिस्टीम चांगली होण्यासाठी. आणि म्हणून आपण जड अन्न पदार्थ 21 दिवस खात नाही. हा डिटॉक्सेशन प्रोग्राम आहे आपला. कशासाठी डिटॉक्स कशासाठी करायचंय? आतलं कुजलेलं सडलेलं वर्षानुवर्ष जे काही स्टोअर आहे शरीरामध्ये, सगळं आपल्याला काढून टाकायचे. त्याच्याशिवाय तुमचा मेटाबॉलिझम चांगला होणार नाही, तुमची डायजेशन सिस्टीम चांगली होणार नाही. जोपर्यंत डायजेशन सिस्टीम चांगली होत नाही, तोपर्यंत ती सायकल ब्रेक होणार नाही. अदरवाईज तुम्ही वेट लॉस सेशन झाला, परत तुमचं जेवण करायला लागला, बाकीचं करायला लागला की पुट ऑफ होणार. मग बाकीच्या वेट लॉस सेशन मध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? तर हाच फरक आहे की आपण पूर्ण बॉडी क्लीन डिटॉक्स करतो. ही सगळं घरातच जे खातोय अन्न तेच खाण्यातनं वजन कमी करतो. त्याच्यामुळे तुमच्या नॉर्मल रुटीन लाईफ मध्ये तुम्ही शिफ्ट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काहीच वेगळं वाटत नाही, काहीच वेगळं वाटत नाही. तुम्ही जर ते सगळे प्रोटीनचे वगैरे काय काय घेऊन त्याचं जर डाएट सुरू केलं, तर रोजच्या रुटीन मध्ये तुम्ही ते खाता का? टोफू, पनीर तुकडे, सॅलेड, बाउल भरून मूग, स्प्राउट्स. किती दिवस तुम्ही करणार ते? 1 दिवस 2 दिवस, जोपर्यंत उत्साह आहे. नंतर फार तर मॅक्स महिनाभर. त्याच्यानंतर तुमच्या पोळी भाजीवर तुम्ही येणारच परत, कारण घरात तेच बनवलं जातंय, लहानपणापासून तेच खात आलोय. मग तेच खाऊन वजन कमी करायचं, आणि तेच नंतरला पण कंटिन्यू खायचं. हाऊस म्हणून तुम्ही हे करू शकता, पण प्रॅक्टिकली हे आपला डाएट नाही, की काब्स खायचेच नाहीत पूर्णच, पोळीला हातच लावायचा नाही, फक्त ह्याच्यावरच राहायचं. नाही वर्क होत ते, फार काळ नाही वर्क होत. ओके.
तर व्यवस्थित लंच झालं की त्याच्यानंतर मग संध्याकाळी 1 वाजेपर्यंत लंच होणं अपेक्षित आहे. 1 ते 4 मध्ये मग परत तुमचं काय रुटीन असेल ते. पाणी भरपूर प्यायचे. दिवसभरातनं 3 ते 4 लिटर पाणी पोटात गेलंच पाहिजे. तुम्ही जेवढं हे कराल तेवढे टॉक्सिस तुमचे बाहेर पडतील. जेवढं तुम्ही पाणी जास्त प्याल तेवढं. त्याच्यामुळे पाणी प्यायचंच आहे. दुसरी गोष्ट, वेट स्टक होत नाही. तुमच्याकडनं पाणी कमी प्यायलं गेलं, वेट स्टक होणार. संध्याकाळी 5 वाजता आपण भेटणार. 5 ते 7 मध्ये आपला हे होणार, सेशन होणार, वर्कआउट होणार. 7 वाजता आपला साधारण सेशन संपतो. 7:30 पर्यंत तुमच्या पोटात सूप जाणं मस्ट आहे. संध्याकाळी तुम्ही फक्त सूप प्यायचं आहे. सूप म्हणजे आता ते तसलं फॅन्सी सूप नाही, हॉटेलमध्ये मिळतं ते. घरी बनवलेलं प्रॉपर हेल्दी सूप, की ज्याच्यामध्ये सगळ्या फळभाज्या येतील, पालेभाज्या येतील. थोडंसं एक छोटासा टेबलस्पून मूग घ्यायचे, मुगाची डाळ घ्यायची कन्सिस्टन्सीसाठी. ते कॉर्नफ्लॉवर वगैरे असलं काहीही स्टार्च टाकायचं नाही. ओके. आणि हेल्दी एकदम, आणि खूप टेस्टी लागतं, खूप चांगलं लागतं. मी पण काही रेसिपी सुचवेल, मुली पण सुचवतात. छान होतं एकदम, पोट भरून होतं. आणि अजिबात असं नाहीये की आता मला भूक लागेल मग काय करू, असलं काहीही होत नाही. छान मोठा बाउल भरून ते घेतलं की फुल होऊन जातं छान. आणि लक्षात घ्या, आता तुम्हाला मनात प्रश्न आला असेल की मला खायची सवय आहे, मग मी इतकी उपाशी राहिली नाहीये, आणि मग मी कसं करू. तर मी आधी पण पूर्वी पण सांगितलेलं आहे की आपल्या पोटाची जी अन्ननलिका आहे, जी पिशवी आहे, बॅग आहे, जिथं जेवण आपलं साठतं, तर ती असते बलून सारखी. तुम्ही जेवढं अन्न द्याल तेवढी तिची साईज वाढलेली असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला भूक लागते आणि जेवण खायचं असतं, तर त्यावेळेला ती पिशवी फुल झाल्याशिवाय तुम्हाला पोट भरल्याचं फिलिंग येत नाही. आणि म्हणून तुम्ही तुमचा रोजचा पोर्शन खाल्ल्याशिवाय तुम्हाला वाटतच नाही पोट भरलंय. तर आपल्याला काय करायचंय, त्या पिशवीच्या साईजलाच हळूहळू करून तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढी आणायची. म्हणजे मग तो प्रश्नच येत नाही की तुम्हाला भूक लागली तर आणि काय नंतरचा. तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढीच साईज तिची करायची आयडियल. ओव्हर इटिंग जे म्हणतो ना आपण, तर ते ओव्हर इटिंग पूर्ण टोटली आपण काढून टाकायचं, कमी करायचं. आणि ह्याचं ट्रेनिंग तुमच्या पोटाला ह्या 21 दिवसात लागणार आहे. कारण 21 दिवसामध्ये आपण अबर चबर मधलं आदलं काहीच खात नाही. आपोआप फक्त 3 दिवस स्वतःला द्यायचे. 3 दिवस नाही, 2च दिवस, पोट सेटल होईपर्यंत. बरोबर ते वेळ येतं तसं सेटल होतं आणि नंतर भुकेची जाणीव होत नाही. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला खूप सगळ्यांचे प्रश्न असतात की मला वेळेत जेवण नाही जेवले, किंवा जेवढं पोर्शन आहे तेवढं नाही खाल्लं तर मला पित्त होतं, ऍसिडिटी होते, माझं डोकं प्रचंड दुखतं. आपण वमन त्याच्यासाठीच करतो. वमनचं नियोजन केवळ आणि केवळ त्याचसाठी आहे की तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, रादर होतच नाही, उलट फ्रेश वाटतं. ओके. तर त्याच्यामुळे ह्या चिंता काढून टाका की मला सवय नाहीये संध्याकाळी फक्त सूपची, सकाळी फक्तच फ्रूट्सची. म्हणजे काय, थोडक्यात फक्त एक वेळचं जेवण जेवायचंय दुपारचं, असं तुम्हाला वाटू शकतं. त्याचं मी कारण तुम्हाला सांगते. ओके. एकतर फ्रुट्स भरपूर खाल्ल्यामुळे तुम्हाला लो फील होत नाही, कारण रेडीमेड तुम्हाला विटॅमिन्सची मधली एनर्जी मिळते त्याच्यातनं, फ्रुट्स मधनं. वॉटर इनटेक तुमचा खूप चांगला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लो फील होत नाही. आणि तिसरी गोष्ट की आपण वर्कआउट आणि हेच असं सगळं आयडियल ठेवलेलं आहे की आपोआप तुमच्या भुकेची वेळच अशी ठेवलेली की तुमचा भूक कमी कमी होत जाणार, पनीर जसं ऍड होईल तसं. आता सगळ्यात मेन विषय आहे पनीरचा. आता तुम्ही विचाराल की वजन कसं कमी होतं. एवढ्या जेवणाने एवढं 7-8 किलो वजन कमी होतं का? तर नाही. 21 दिवसामध्ये 3 विकेंड येतात. त्या 3 विकेंडमध्ये आपण फणीर करतो आणि त्या फणीर मधून वजन कमी होतं. एकदा शरीराला ह्या जेवणाची सवय झाली की ह्या जेवणातनं वजन कमी होत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला आत्ता जरी ऐकायला वाटत असेल की ब्रेकफास्ट स्किप होणार आहे, डिनर स्किप होणार आहे, वजन तर त्यानेच कमी होईल, नाही. 2-3 दिवस तुम्ही शरीराला हे जेवण दिलं की शरीर अडॉप्ट करतं आणि ते त्याची स्टोअर करायला लागतं. सगळी जी काय आहे ते फॅट, ते कशासाठी स्टोअर केलेले असतात? आणीबाणीला, जेव्हा मला अन्न मिळणार नाही तेव्हा मी त्याचा एनर्जी म्हणून वापर करेल. हे आपल्या बॉडीचं म्हणजे बाय डिफॉल्ट हे स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे ते 3 दिवसामध्ये ते ओळखून घेतं की मला आता असंच जेवण मिळणार आहे, मी लूज नाही करायचे, बर्न नाही करायचे फॅट, आणि ते लॉक होतं. मग आपण कुठल्या ह्यानं त्याला बर्न करायचंय, तर फणीरमध्ये.
फणीर म्हणजे काय? फणीर, फलाहार, निराहार, रसाहार. शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस आपण करतो. फणीर, शुक्रवार, शनिवार, रविवार. फ म्हणजे फलाहार. शुक्रवारी पूर्ण दिवस आपण फळं खातो फक्त. नि म्हणजे निराहार, लिंबू पाणी. शनिवारी आपण लिंबू पाण्यावरती असतो. आणि र म्हणजे काय? रसाहार. रविवारी आपण रस घेतो सगळे, सॅलडचे, फळांचे, सगळ्यांचे 2-2 तासाने एक ग्लास आपण रस, ज्युसेस घेतो. ओके. तर शुक्रवारी आपण पूर्ण दिवस 2-2 तासाने एक फळ खातो. नंतर शनिवारी निराहार असतं. निराहार म्हणजे लिंबू पाणी. आता अगेन पूर्ण दिवस उपाशी राहायचं, काहीच खायचं नाही. तरीही हे पहिल्या एकतर फर्स्ट फणीरला तुम्हाला थोडंफार स्ट्रगल होऊ शकतं, कारण सवय नाहीये म्हणून. पण तुम्ही तो एकदा क्रॉस केला की नंतर ते जाणवतही नाही, लक्षातही येत नाही, कारण बॉडी अगेन अडॉप्ट करते ते सगळं रुटीन. लक्षात घ्या. बॉडीची सिस्टीम समजून घ्या काय आहे. आपण कधीच त्याच्यावरती अभ्यास केला नाहीये. आपण तिला देत राहिलो सगळं. तिला काय हवंय, तिची काय मागणी, तिची काय सिस्टीम आहे, याच्यावरती आपण कधीही ऑब्झर्वेशन केलं नाही. रादर आपल्याला कोणी शिकवलं पण नाही ते. हे अनालिसिस तुम्हाला ह्या 21 दिवसात कळेल. स्वतःला तुम्हाला कळेल की हे मला आधी का नाही लक्षात आलं, हे मी आधी का नाही केलं. की जर सगळं खाऊन फक्त स्पेसिफिक डेजला स्किप करून जर वजन कमी होतंय माझं, तर का मी आधी केलं नाही हे? कारण हे 3 फणीर 3 विकेंडला केले की वजन कसं कमी होतं? 2 किलो 2 किलो 2 किलो फिक्स. म्हणजे 1.5 ते 2.5 किलो पर्यंत फिक्स ह्या 3 दिवसात वजन कमी होतं तुमचं. शुक्रवार, शनिवार, रविवार मध्ये फिक्स. जे सिन्सिअरली करतात रिझल्ट दिसतो, कळतोच. फक्त मग तुमच्या शरीरामध्ये किती बॉडीमध्ये फॅट किती आहे त्यानुसार ते बर्न होणार. तुमचं जर वेट जास्त नसेल, तुमच्या बॉडीमध्ये जास्त फॅट नसेल, तर ते किती करणार? मग ते 1.5 किलो पर्यंत करेल. पण तेच जर तुम्ही 75 प्लस आहात, तर तुमचं 2 किलो पर्यंत करेल. तुमचं 80 प्लस आहात, 2.5 किलो पर्यंत करेल. 90 प्लसला तर अजून जास्त. लिटरली त्यांचे 11-11 किलो वजन कमी होतं. आहेत आपल्याकडे 95, 94, 91. त्यांचे आरामात 9 ते 11 किलो मध्ये कमी झालेले आहेत वजन. कारण बॉडीमध्ये तेवढं फॅट, आणि ज्यांचं जास्त वेट आहे ना त्यांचं सगळ्यात जास्त वजन कमी होतं पूर्ण. दुसरी गोष्ट, तुमच्या शरीरावरती जे स्वेलिंग असतं, ऍक्च्युअल वजन नसतं, बॉडीवरती स्वेलिंग असतं हार्मोनल चेंजेसमुळे. हार्मोनल म्हणजे काय? डिसीजचे हार्मोन नाही. वेळेत न झोपणं, वेळेत न खाण्यामुळे जे हल्लेले असतात ना हार्मोन्स, त्याच्याबद्दल बोलते मी. की जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की झोप नीट नाही झाली तरी हार्मोन चेंज होतात. लागली नाही तुम्हाला, त्याचं आपल्याला काही एवढं गांभीर्य वाटत नाही. हा, जरा उशिराच लागली मला झोप, नीट झालीच नाही, सवयीचं झालेलं आहे. पण जे दिसतं ना रिफ्लेक्शन, चब्बीनेस, बॉडी सुजलेली दिसते, ऍक्च्युअल मध्ये तेवढं तुम्हाला स्वतःला माहिती असतं की माझं तेवढं खाणं पण नाहीये जेवढ्या प्रमाणात मी दिसते किंवा वाटते, हेल्दी वाटते. तर जो ते स्वेलिंग असतं ते हार्मोन चेंजेसमुळे असते, की जे तुमच्या रुटीनमुळे असतं. तर ते पूर्ण सगळं करेक्ट होतं. त्याच्यामुळे पूर्ण तुमचे चेहरे असे छोटे होतात, शरीर छोटं होतं. इथले सगळे हे दिसायला लागतात, कॉलर बोन दिसायला लागते, जॉ लाईन दिसायला लागते. हे सगळं लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून हे दिसायला लागतं, जॉईन झालं की, म्हणजे आपला वेट लॉस सेशन सुरू झाला की. सो हे सगळं सिस्टीम तुम्हाला कळत जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचा फक्त प्रश्न काय आहे? तुमच्या माइंडसेटचा आहे की तुम्ही तो पनीर छानपैकी करायचंय. 7 ते 8 किलो वजन कसं कमी होतंय? पहिल्या दिवशी तुम्ही एक तर पहिल्या दिवशी जेव्हा तुमचं रुटीन एकदम चेंज होतं तेव्हा 1 किलो कमी होतं. कारण सडनली तुम्ही ब्रेकफास्ट आणि डिनर कमी करता. 1 किलो तिथे कमी झाला. नंतर 3 पनीर मध्ये 2-2 किलो आपण पकडूयात. 2.5 नको आणि 1.5 नको, 2 किलो पकडूयात. तर ते 2-2 किलो किती झाले? 6 किलो. डे 1चं किती होतं? 7 किलो. प्लस त्याच्यानंतर आपण लास्ट डेला काय करतो? विरेचन करतो. विरेचन म्हणजे काय? लूज मोशन. ते लूज मोशन कसे? फक्त लिंबू पाणी पिऊन, नॅचरल वेने. त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट 0. पण त्याची प्रोसेस इतकी सुंदर होते की आपण तो शेवटच्या दिवशी करतो, म्हणजे 21व्या दिवशी आपण ते करतो. पण त्याच्यानंतर पुढचे 15 दिवस तुमचं वेट ड्रॉप होत राहतं, कमी होत राहतं, कारण ती प्रोसेस चालू झालेली असते ड्रॉपिंगची. त्याच्यात आणखीन वजन कमी होतं. त्यामुळे व्यवस्थित छानपैकी केलं तर 7 ते 8 किलो विजेबल वेट लूज होतच. मग फक्त त्याच्यामध्ये
तुमच्याकडनं सिन्सिअरली झालं नाही, चिटिंग झाली, ट्रॅव्हलिंग झालंय, डिस्टर्बन्स आलाय, हे सगळे तुमच्या साईडनं काय वैयक्तिक प्रॉब्लेम होतील, तर त्याच्यामुळे तुमचं वजन इकडे तिकडे होईल. तरी सुद्धा 5 किलो तर कमी होतच होतं. जरी हे असे डिस्टर्बन्स झाले, आपल्याकडे असे आहेत की पहिलं फणीरच झालं नाही, केलंच नाही, वाया गेलं, तरी काय फरक पडला नाही. नंतरच्या 2 फणीरमध्ये पण त्यांचे 5-6 किलो वजन कमी झाले. जेवढं कराल तेवढं तुम्ही 100% केलं वजन, तर तेवढ्याचा लगेच रिझल्ट मिळणार आहे. म्हणजे काय की 21 दिवसातले जेवढे तुम्ही दिवस करणार तेवढ्या दिवसांचा तुम्हाला रिझल्ट आहे. दुसरी गोष्ट, हे वजन कमी केलेलं परत पुट ऑन होत नाही, वाढत नाही. आता आपल्याकडे मुली आहेतच आता आधीच्या बॅचच्या, ते सांगतीलच. सगळ्यात प्लस पॉइंट, कारण खूप सगळे असतात असे वेट लॉस प्रोग्राम्स असतात की ते वेट लूज करून देतात, पण त्यांचं रुटीन सोडलं, त्यांचं शेड्यूल सोडलं की अगेन वेट बूस्ट होतं आणि वाढतं. जसं की जिम मध्ये तुम्ही जिम करताय, त्यांचं डाएट जोपर्यंत घेताय तोपर्यंत वजन छानपैकी ड्रॉप होतं आणि मेंटेन होतं ते ऍज इट इज. पण तुम्ही जिम सोडली किंवा तुम्ही त्यांचं डाएट घेणं सोडलं, ते परत पुट ऑन होतं. का? त्यांचा डिटॉक्सिशन प्रोग्राम नाहीये, त्याच्यामध्ये ते पंचकर्म करत नाहीयेत, ते शुद्धिक्रिया करत नाहीयेत, आतून शरीराला क्लिअरच नाही केलेलं आहे. फक्त जे ऍज इट इज जे शरीर आहे, त्याची काय मागणी आहे, त्याचं काय सिस्टीम आहे, त्याची पित्त प्रकृती आहे का, त्याचं कफ प्रकृती आहे का, वात आहे का, कुठल्या त्याच्या शरीरातील दोष आहेत की त्याने ते स्टोअर झालेले, स्वेलिंग कशामुळे आहे बॉडीला, याच्यावरती काहीही अभ्यास करत नाही. ऑल ओव्हर सगळ्यांसाठी सेम डाएट आणि सेम स्ट्रक्चर, की ते त्यांना फॉलो करताय, त्यांचा डाएट जोपर्यंत घेताय, जोपर्यंत वर्कआउट करताय तोपर्यंत ते होतं, नंतर ते परत वाढतं. आपल्या इथं ते होत नाही. कारण सगळ्यात महत्वाचं, आपण जेवण काय करतोय, तुम्ही फळं आरामात नंतरही खाऊ शकता. तुम्ही दुपारचं जेवण, उलट तुम्हाला सवय लागते कोशिंबीर ताकापासून सगळं ताटाला लावून खायची, व्यवस्थित ताट भरूनच जेवण खायची सवय लागते, सूप घ्यायची सवय लागते. नंतरला सुद्धा तुम्ही त्याच्या जोडीला मुगाची खिचडी, वरण भात, भाकरी भाजी आणि सूप असं डिनरला ठेवू शकता. हे जेवण हे फक्त 21 दिवसांसाठीच आहे. 22व्या दिवसापासून तुम्ही सगळं खाऊ शकता, सगळं. म्हणजे जे काही असं काही पथ्यच नाहीये की तुम्हाला नंतर न चालणार नाहीये. म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्ही गोड खाऊ नका, बाकी काही खाऊ नका, अदरवाईज तुमचं वेट पुट ऑन होईल, हे टेन्शन नाही. लक्षात येते? तुम्ही नंतर सुद्धा तुमचं व्यवस्थित सगळं जेवण जे आत्ता घेता आहात ते सगळं खाऊ शकता. सगळ्यात प्लस पॉइंट आहे. कारण मला स्वतःलाच मी या मताची आहे की जे अन्न पदार्थ खाण्यासाठी बनवलेले आहेत त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे, ते खाल्लेच पाहिजेत. जर नाही खाल्ले तर उलट शरीराला ते पचवण्याची सवय राहत नाही. त्याच्यामुळे सगळे अन्न पदार्थ खायची सवय ठेवायची. फक्त 21 दिवसांमध्ये आपल्याला आपलं स्टोअर जे बॉडी फॅट आहे ते वितळवायचंय, म्हणून बाहेरनं काही घ्यायचं नाहीये वजन वाढवणार. कळालं? म्हणून 21 दिवसांसाठी फक्त आपण हे सगळं अवॉइड करायचंय. तेव्हा कुठं जे शरीरामध्ये स्टोअर झालेलं फॅट आहे ते बर्न होईल. तुम्ही जोपर्यंत बाहेरनं देताय ते बर्न होणारच नाही, ते स्टोअर झालेलं सगळं. ओके, येते लक्षात? तर ही अशी आहे सिस्टीम. आता सगळ्यात महत्वाचं, मी जरी वेट लॉस, आता सगळ्यांना आकर्षण वेट लॉसचं आहे, त्याच्यामुळे मी वेट लॉस बद्दलच सांगतेय. पण इथे फक्त वेट लॉसचा प्रश्न नाही, तुमचे इंटरनल ऑर्गन्स अतिशय चांगले, अतिशय उत्तम होतात. सगळ्यात महत्वाचं, गायनॉक प्रॉब्लेम असतील तर ते नॉर्मल होतात. तुमची मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब असेल, तुम्ही प्री मेनोपॉज मध्ये असाल, तुम्हाला स्वतःहून हा फरक कळेल. आपल्याकडे दर वेट लॉस सेशनला रिझल्ट विजेबल आहेत. दर वेट लॉस सेशनला हे सगळं मुलींकडनं कळतं. त्या स्वतःहून सांगतात डायबिटीसच्या गोळ्या बंद होत आहेत व्यवस्थित, फक्त वेळेत जेवल्यामुळे. थायरॉइडच्या गोळ्या कमी होत आहेत पूर्ण. सो आपण डिसीज वरती सगळ्यात जास्त काम होतंय ते, त्याच्यावरती मी तर म्हणेल फोकस होऊया. हे दिसणं जाड बारीक, हे हार्मोन चेंज झाले की परत तुम्ही 40शीत गेला की वेगळे दिसणार आहात, 50शीत गेले की वेगळे दिसणार आहात, 35शीत वेगळे दिसणार आहात. त्याच्यामुळे ते दिसणं पकडून ठेवण्यापेक्षा जे आहे ते शरीर माझं मस्त पाहिजे, मला खाऊन पिऊन मी सगळीकडे छानच राहिली पाहिजे, तर याच्यासाठी इंटरनल ऑर्गन्स माझे हेल्दी पाहिजेत, चांगले पाहिजेत. आणि ते जर यानं होत असतील तर हे मी 2-3 महिन्यात, मी 4 महिन्यात, 6 महिन्यात करेल. मला माझी बॉडी डिटॉक्स करायची, बाकी काहीच नाही. आपल्याकडे कित्येक मुली आहेत की त्या फक्त बॉडी डिटॉक्स करण्यासाठी हा सेशन करतात. वजन कमी करणं त्यांचं एमच नाहीये, एमच नाहीये. रुजुता म्हणून एक आहे, रुजुता देशपांडे, तिला तर अस्थमाचा त्रास होता.
बर किती लेवल पर्यंत अस्थमा असावा? डेली इनहेलर, डेली, त्याच्याशिवाय शक्यच नाही. कित्येक वर्ष झालं ती डेली इनहेलर घेत होती. पण मग तिने वेट लॉस सेशन जॉईन केला. वजन तिचं खूप नव्हतं, 65 वगैरे होतं, पण तरी तिने ते येतं ना की अट्रॅक्शन येतं, आता सारखंच करतोय, आता ऍडव्हान्सला आलोय वगैरे. मग तिने ते वेट लॉस केला, वजन कमी झालंच. पण सगळ्यात मेन म्हणजे तिचं अस्थमाच पूर्ण बऱ्याच व्हायला लागला की दिवसाआडच गरज वाटायला लागली. आणि मग तिने डॉक्टरांना सांगितलं, जो तिचा बालदमा होता, लहानपणापासूनचा होता, की तो कधीच त्याच्यावर तिने इन्हेलर न घेता एकही दिवस तिचा गेला नव्हता. इतका त्रास तिला, स्टेअर्स चढणं वगैरे वगैरे खूपच, म्हणजे खूप जास्तीचा, पोल्युशनचा सगळ्याचा त्रास. तिथे डॉक्टरांना आश्चर्य वाटलं की म्हणे हे हार्मोन्सवर काहीतरी काम करतंय. तिने त्याच्यानंतर 9 वेट लॉस सेशन केले. तिचं वजन 53 पर्यंत आलं. मग मी तिला रिक्वेस्ट केली, अगं एक मिळवण्यासाठी तू काहीतरी दुसरे साईड इफेक्ट घेशील. तर ती सतत मला तेच सांगत होती की नाही, मी वेट लॉस साठी करत नाहीये, मी माझा अस्थमा बरा झाला. मग तिचं वीकली वरती गेलं ते इनहेलर घेणं, हळूहळू करून आठवड्यातनं एकदा, मग हळूहळू त्याच्यानंतर परत महिन्यातनं 2दा वरती पण गेलं. इतकं हिलिंग प्रोसेस इतकी फास्ट आणि इतकी छान दिसत होती की तिला इतकं ते ब्लाइंडली असं एकदम ब्लाइंडली बिलीव्ह असतं ना, तसं झालं की नाही, हे केलं की मला होतंय. आणि मग इतकं सिन्सिअरली करते. कशामुळे होत होतं हे सांगू? फनीरमुळे केवळ. बाकीच्या वेट लॉसच्या प्रोग्राम आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे? केवळ फनीर. फनीर जादू आहे. आता मी हे आज बोलतीये वाक्य, वेट लॉस संपल्यानंतर ना तुम्ही हे बोलाल, जेव्हा तुमचे शरीर तुम्हाला सांगेल. म्हणजे लिटरली 99 गोष्टी इकडे सगळ्या तुम्ही जमा केल्या ना, तर तेवढ्याच तोडीचं फनीर आहे. 100 मी तर म्हणेल. फनीर शिवाय ऑप्शन नाही. फनीर मध्ये जादू आहे. ते तुमच्या बॉडी मधले सगळे अननेसेसरी जे काही किल करणारे तुमचं, म्हणजे कॅन्सरचे हे असू देत, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये असतातच, ते रन होतच असतात. कोणाचे ऍक्टिव्हेट होतात, कोणाचे नाही होत. सगळ्यांवरती काम करतं ते, सगळ्यांवरती फनीर काम करतं. का? इंटिमेट फास्टिंग. फनीर म्हणजे काय आहे? जेव्हा तुम्ही शरीर रिकामं ठेवता, खात नाही, तेव्हा ते आतमध्ये जे असतात जंतू, आपण जे म्हणतो बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया, ते सगळं एकमेकांना खायला सुरू करतात आणि ते सगळे नष्ट होतात. त्यामुळे आपोआप आपली बॉडी हील होते, चांगली होते, केवळ फनीरमुळं. इव्हन डायबिटीस एक आहेत का आता त्या, ह्या ज्या बिलीव्ह झाला त्यांना की त्यांचा डायबिटीसच गेला. एक आहेत की त्यांचा मेनोपॉज झाला, लवकर अर्ली मेनोपॉज झाला. 1.5-2 वर्ष झालं मेनोपॉज आलेला, डॉक्टरांनी डिक्लेअर केला, टेस्ट झाल्या, 2 वर्ष यांना पिरियड्स नाहीत आलेले आहेत. आणि सेशन घेऊन 15 दिवस झाले, 15 दिवस सेशन झालं असेल, काहीतरी 14-15, आणि त्यांना फ्लो सुरू झाला. त्या एवढ्या घाबरल्या, म्हटल्या अगं मला काहीतरी साईड इफेक्ट झालाय, मला खूप माझ्याकडनं काहीतरी एक्सरसाइज झाली, मला फ्लो सुरू झालाय. मी म्हटलं अहो पिरियड्स असतील. शक्यच नाही म्हणे, 2 वर्ष झालं मला पिरियड्स नाहीयेत, माझा तर मेनोपॉज होऊन गेलाय. म्हणलं नाही, दुसरं काय रिझन असू शकतं. त्या म्हणलं तू वेड्यात काढू नकोस, मला मला माहिती माझे पिरियड्स बंद झालेले आहेत कधीच. तर मी म्हटलं एक वाट बघूयात आपण, एकच दिवस आलं तर ओके, उद्या पण जर आलं तर ते पिरियड्सच असतील, तुम्ही डॉक्टरकडे जा. तसंच झालं. दुसऱ्या दिवशी पण फ्लो आहे, मग त्या डॉक्टरकडे गेल्या. तर डॉक्टर म्हटले अजून आपण एक दिवस वाट बघूयात, प्रॉपर मला पण कळू द्यात कसं काय असं. तिसऱ्या दिवशी फ्लो झाला. मग कन्फर्मच झालं, तिला त्यांनाच गरज नाही वाटली डॉक्टरकडे जायची. त्यामुळे अगं माझे परत रिस्टार्ट झाले पिरियड्स. एवढं डीप इफेक्ट होतो. 2 वर्ष पिरियड्स नाही आलेले, वयाच्या 47व्या वर्षी, 47 एज होतं त्यांचं, ते त्यांचे परत स्टार्ट झाले. हार्मोन्स वरती किती काम डीप होतं. म्हणजे हे तर आहेच आहे, कन्सिव्ह बिन्सिव्ह आणि प्रोडक्ट तुमच्या याच्यासाठी तर ते काम करतच. आपल्याकडे किती आहेत अशा की जे एवढा हा केला वेट लॉस कीच त्यांची न्यूज राहते. लगेचच ती न्यूज राहूनच जाते. म्हणजे तुमचे मेन्स्ट्रुअल काही रेग्युलर असू देत, नाहीतर काही असू देत, इतकं ते तर विजेबलच आहे. कन्सिव्ह होण्यासाठी तर करतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ह्या आजारांवरती सुद्धा काम होतं. तर मी हे सगळं काय जादू आहे, तर ही फक्त फनीरची आहे. मला कळवायचंय. बाकीचं हे तुम्ही डाएट तुमचं तुम्ही काय करा, फ्रुट्स खा, काय वेगळं काय तुम्हाला ऐकायला याच्यात मिळतंय का? हे सगळं तुम्ही करू शकता, अशीच गोष्ट आहे. जी कधी नाही केलेली गोष्ट काय आहे? फनीर आहे. ओके, चला आता मी बऱ्यापैकी सगळं सांगितलंय. तुम्हाला काय प्रश्न असतील, तुम्हाला काय असेल तर विचारा.
हो, इंटरनेट थोडस इकडे तिकडे होतंय सारखं. येतोय आवाज? येतोय का आवाज? येतोय ना? मला ते पुअर हो कनेक्शन मेसेज येतोय. आज असंच झालंय, मॉर्निंगला असंच झालंय. ह्याचं मी रेकॉर्डिंग केलं आहे. मी सगळ्यांना, सगळ्या बॅचेसला पाठवून देईल. म्हणजे तुम्ही ते पण ऐका, जर काही तुम्हाला मिस झालं असेल ऐकायचं. ओके, चला, कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. आत्ताच काय असेल ते तुमचे मला प्रश्न विचारा. विचारायचं हा, विचारा. मला विचारायचं होतं की माझे सूर्यनमस्कार होतात 45-50च्या दरम्यान, पण जो स्पीड आहे ना, तो स्पीड तेवढा नसतो. लाईक 25 मिनिट लागतात मला. म्हणजे तुम्ही जेव्हा एक तुमचा कम्प्लीट होतो तेव्हा कधी कधी माझा तो 1.5 झालेला असतो. तर त्या स्पीड मध्ये मग वेट लॉसला आलो तर काही इश्यू नाहीये? त्याचं काही इश्यू नाहीये. अजून 1 महिना आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये तुम्हाला होईल स्पीड कव्हर. एवढं काही नाहीये त्याचं. बाकीची आसनं बिसनं पण तुम्ही करू शकताय ना, म्हणजे असं काही नाहीये ना. अगदीच सूर्यनमस्कार घालूच शकत नाही किंवा तेवढी फ्लेक्झिबिलिटीच नसेल तर मग जरासं काळजी असते की बाबा अचानक एवढा वर्कआउट, म्हणून ऍडव्हान्स तर केलाच पाहिजे असं मी म्हणते. नाही हा, घालू शकते. 40 वगैरे होतात माझे हा, डेली ठीक आहे, ठीक आहे. सूर्यनमस्कार. तुम्ही येता आपोआप फ्लो मध्ये, एवढं काही नाही. फणीर म्हणजे फळ, निंबू पाणी, आणि म्हणजे रसाहार. रसाहार म्हणजे काय? सगळे ज्युसेस. येस, पूनम बोला. माझं पण तेच आहे. माझे रोज सूर्यनमस्कार तेवढे होत नाही. म्हणजे मला फार लगेचच घाम येतो, लगेचच दम लागतो. आणि बॉडी तेवढी, म्हणजे सगळे हे करताना आहे ना, बॉडी कॉपअप तेवढी होत साथ नाहीये. देत नाही. म्हणजे करायचं असतात सगळे आसनं, पण होत नाही तेवढं. आता हे 2रा महिना आहे ना आता ह्याचा ऍडव्हान्सचा, पण तो होतच नाही तेवढा. आणि बॉडी खूपच वीक, म्हणजे लगेच असं स्ट्रेंथच नाही कशामध्ये. पटकन असं काही करायचं म्हटलं ते ऍक्सेप्ट होत नाही. म्हणजे मनाची असते तयारी, पण तेवढं होत नाही करायचं म्हटलं तर. आता याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचा डाएट आहे का तेवढा चांगला. नाही तर इकडे शरीर झिजवायचं हालचाली करून, आणि तेवढ्या प्रमाणात जर तुमचा डाएट नसेल तर तुम्हाला मग लो फील होणार. सगळ्यात महत्वाचं वॉटर आणि माझा इंटेक हा चांगलं ऑल करायचं. ओव्हरच प्रॉब्लेम आहे. नेहमीप्रमाणेच हा, आणि आता पिरियडचा पण प्रॉब्लेम आहे. नाही, तुम्ही पाणी खूप चांगलं प्या. आणि आता आजपासून सगळ्यांसाठीच सांगते मी, वेट लॉस सेशन करा नका करू, तुमच्या जेवणामध्ये, आहारामध्ये मस्ट गोष्टी तुम्ही सुरू करा. तुमचा लो फील होणं पूर्ण कमी होईल. 2-3 फळं तुम्हाला खाल्लीच पाहिजेत. ब्रेकफास्ट घ्यायच्या आधी 1 फळ खा, आणि मग ब्रेकफास्ट खा. संध्याकाळी 4 वाजताला 1 फळ खा, मग 5 वाजताला चहा घ्या. तुम्ही कंपल्सरी 2 फळं खा दिवसभरातनं. पाणी भरपूर प्या. बघा किती फरक पडेल. शक्य असेल तर सूप ऍड आणि करायचा तुम्ही ज्या प्रयत्न करा. विटॅमिनच्या ज्या टेस्ट करायला लावल्यात ना, त्या ऑलरेडी सगळ्यात कमीच आहेत. म्हणजे गेल्या बऱ्याच वर्षांपासून सगळ्यामध्ये प्रॉब्लेम येते विटॅमिन्स मध्ये. मग तर मग त्याचं काय असेल तर मग करता येणार आहे का किंवा काय? सप्लिमेंट घेताय ना, पण मग सप्लिमेंट घेताय ना पण. कंटिन्यू राहत नाही सप्लिमेंट. नाही. तेवढं 3 महिन्यापुरतं तेवढं व्यवस्थित राहतं, जेव्हा चालू असतात गोळ्या. त्याच्यानंतर आहे तसंच होतं परत. नाही, मग तुम्हाला डाएट वरती खूप काम करावं लागणार आहे. डाएट पुअर आहे तुमचं. डाएट चांगलं दुसऱ्यांना खाऊ घालताना स्वतः खात नाही की काय? हा खूप आधीपासूनचाच आहे, म्हणून म्हटलं की मग त्या पिरियड मध्ये आता हा असा आहे प्रॉब्लेम. हा व्हिटॅमिन डी आणि B12 दोन्ही कमी आहेत, आणि तो वाढतच नाही. म्हणजे तेवढ्या पुरता वाढतो जेव्हा आपण औषध पाणी चालू करतो तेव्हा, पण मग नंतर परत आहे तसंच होतं प्रॉब्लेम. मग आता हे वेट लॉस सेशन जेव्हा करायचंय, तर मग आता आता परत तुम्ही कमी असतील काय तर पण एवढ्या ह्याच्या. आता मला तुमचे विटॅमिन्स फुलफिल पाहिजेत. वेट लॉसला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. बरं, मग काय त्याच्यासाठी आता काय तयारी करावी लागेल आता तेवढ्या तुम्ही एवढ्या कधी टेस्ट दिवसांमध्ये? केलेली आहे आणि कधी सप्लिमेंट्स घेतलेत मला सांगा. नाही, झाले 3-4 महिने झाले आता. गॅप पूर्ण बराच जास्त झाले असतील, जास्त दिवस झाले. 6 महिने. हो, झाले असतील. नाही, मला पर्सनलला मेसेज करा. तुमचे मला प्रिस्क्रिप्शन पाठवा, कुठले दिले होते सप्लिमेंट. मी बघते. ते परत एक कोर्स कंटिन्यू करायचा.
गॅप झाली असेल तर सप्लिमेंटचा. विटॅमिन डी घ्या, अपराईज D3 जे विकली चालेल, ठीक असतं आहे. ते घ्यायचं, ओके. B12 घ्यायचं, कॅल्शियमचं ते एकत्रच मिळतं टॅबलेट ती. ही तुम्ही याचा कोर्स कराच आता सेशन सुरू होईपर्यंत. सेशन मध्ये बिलकुल नाही पाहिजे तुमचं ड्रॉप झालेलं. बरं, नंतरचं ठीक आहे, चालेल. आता तुम्हाला कळेल डाएटचं महत्व आपण याच्यात फ्लो मध्ये आलो की. आणि आता सुद्धा तुम्हाला पालक खायला पाहिजे रोज. कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये तुम्ही पालक खायला सुरू करा. पालक बरं. आणि फळ कंपल्सरी ठेवा. बघा तुम्ही म्हणताय ही टेंडन्सी नाही, तुम्ही खाता का एवढं हेल्दी? शक्यच नाही असं की हेल्दी खाऊन पण नाही, जर नाही. नाही. हा, तेच मेन आहे. आपल्याला त्याच सगळ्या सवयी बदलायच्यात, लावायच्यात. गोळी खातोय ना टाइम टू टाइम, बरं, तसेच ठीक आपल्याला आहे. जेवणच खाल्लं त्यातले सगळं हेल्दी खाल्लं तर प्रश्नच येणार नाही. आता तुमचं यंग एज आहे म्हणून ऍटलिस्ट तुम्ही याच्यावर तारून निघताय. 35 नंतर 40 नंतर नाही असं होऊ शकत. शरीर साथच देणार नाही, इच्छा असून पण काम करता येणार नाही. सो आता सगळे हे सवय करायच्यात, ह्या सगळ्या सवयी लावायचं. सवयीचा प्रश्न आहे हा, बाकी काही नाहीये. आणि ते आता हळूहळू तुम्ही या फ्लो मध्ये आला की आपोआप होईल. ओके. सो सगळ्यांसाठीच सांगते, उद्यापासूनच तुमच्या आहारामध्ये तुम्ही 2 फळं ठेवा. 10-10 मिनिटापासून वॉकिंग सुरू करा. जोपर्यंत तुम्ही चालत नाही तोपर्यंत तुमची डायजेशन सिस्टीम चांगली होणार नाही. कळालं? 1 तासाचा योगा हा वेगळा भाग आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या कॅलरीज बर्न होण्यासाठी किंवा तुमचं डायजेशन चांगलं व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला थोडेसे हार्टबीट वाढवण्यासाठीचं वॉकिंग तरी ऍटलीस्ट बेसिक एक्सरसाइज, बेसिक. मग रनिंग बिनिंग सायकलिंग ते त्याच्यानंतरच्या गोष्टी येतात. ऍटलीस्ट त्यात तरी करा. ओके. अबोली बोला. मी म्हणजे फक्त ज्या बायकांचे चेहरे उतरले ना फणीर ऐकल्यानंतर त्यांच्यासाठी मी फक्त कॉल माझा म्यूट वरती टाकून माझ्याकडे ऐकू येत असेल ते सांगून मी बोलायला आली आहे मुद्दाम. मला पहिल्यांदा जेव्हा फणीर बद्दल कळलं तेव्हा मी इतकी घाबरले होते. मी अंकिताला फोन केला होता, अजून 1-2 जणींना फोन केला, रोहिणीला फोन केला होता की अगो हे काय असतं म्हणून, किती भयंकर आहे हे वगैरे. अघोरी वगैरे असं म्हणलं ना, एक्झॅक्टली सगळं तसं डोक्यात आलं. पण पहिल्या वेळेस फक्त पेशन्स ठेवा लेडीज. तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळाले ना, की तुम्ही स्वतःहून नंतर ते रेग्युलर फॉलो कराल. मी आता पण म्हणजे अगदी स्मूथली ते करू शकते. मला गॅरंटी एवढं की काहीच एवढा त्रास होत नाही. पहिल्या वेळेस फक्त ते सायकॉलॉजिकल इथे ब्लॉक असतो. त्याच्यामुळे फक्त तसं वाटतं. पण रिझल्ट अमेझिंग आहेत. माझा रिपीट करण्याचा रिझन वेट लॉस हा नाहीच आहे माझ्या ह्याच्यामध्ये. माझा पहिल्या सेशन नंतर माझा एक मेजर डायजेशनचा इश्यू होता. खूप औषधं, पाणी वगैरे झाले होते. पण माझा डायजेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नव्हता. हा पहिला असे वेट लॉस सेशन केल्यानंतर माझा 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे मला इट इज सरप्रायझिंग की माझा कोठा इतका जड होता, पण आता खूप मला स्मूथ झालेला आहे कोठा तो. तर मला गॅरंटी आहे की हा सेकंड सेशन केल्यानंतर माझा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणून मी बेसिकली करतीये. तर त्याच्यामुळे हा खरंच म्हणजे मॅम म्हणतात तसं हे बॉडी डिटॉक्सेशन आहे. तर प्लीज लव्ह युअर बॉडी आणि स्वतःकडे लक्ष द्या. हे वेट लॉस म्हणून बघू नका ह्याच्याकडे. तुमच्या बॉडीला स्वच्छ, नीट, क्लीन करणं, बाहेरून जसं रोज अंघोळ करता तसं आतून धुवून काढणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे हे करा आणि रिपीटेडली करत राहा. कारण की आपण फार दुर्लक्ष करतो आपल्याकडे, असं हे मला फार जाणवलं पहिल्या वेळेस केल्यानंतर. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी अगदी आवर्जून करा. घाबरू नका. फक्त मी सांगितलं तसं फक्त पहिल्या वेळेस पेशन्स ठेवा. पहिल्या फणीरच्या सेकंड डेला स्पेशली. तुम्हाला काही वाटलं तर मला कॉल करा. आय विल बी देअर टू हेल्प यू. येस, थँक्स. थँक्यू. सी, आणि तुम्ही हेल्प घेऊ शकता. त्यांनी पण घेतली. ही चेन आहे ऍक्च्युली. सिनियर्सची थोडी गाईडलाईन घ्यायची. कारण आपल्या सगळ्यांच्या, तुमच्या सगळ्यांच्या सिनियर रोहिणी आत्ता ये जा करत होत्या, कुठे गेल्या, झाल्या का सेटल? तर त्या सगळ्यांना मदत करतात. त्यांचे भरपूर वेट लॉस झालेत, नलिनीचे खूप झालेत. ह्या येतात आपल्या महिन्याआड हजर होतात वेट लॉसला. एम काय फार नसतं काही, पण मानसिकच खूप आहे की माझं डिटॉक्स होतंय, सगळं छान होतंय असं. तर त्याच्यामुळे एक्सपिरियन्स पण तेवढा आहे आणि ओव्हरकम झालंय त्यांचं ह्या सगळ्या गोष्टींवरती. त्याच्यामुळे ते तुम्हाला ट्रिक्स सांगतील. मी सांगितलं की माझा रोल थोडा वेगळा येतो, तुम्हाला थोडं ते स्ट्रिक्ट वाटतं, थोडं वेगळं वाटतं, तसं ते ते म्हणजे तुमचे समदुःखी झाले ना तुम्ही सगळे एकाच ह्याचे. सो बरोबर. सो ते जास्त व्यवस्थित तुम्हाला रिलेट होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही ग्रुप झाल्यानंतर फॉर्म ते सगळं तुम्ही गाईडलाईन घेऊ शकता. त्यामुळे त्याची काळजी करू नका की मला होईल नाही होईल किंवा काय. फिक्स ठरवायचं, मला हे करायचंय, मला प्रॉब्लेम सॉल्व्ह पाहिजे माझा सगळा. हे मी घेऊन बॅगेची इथे फिरणार नाही. मला काय होतंय, मला हे असं दिसायचंय, किंवा तुमचं जे काही डोक्यात आहे एम, जे काही व्हॉट एव्हर, बारीक व्हायचंय, चांगलं दिसायचंय,
ऑर्गन्स छान करायचे, डायजेशन चांगली करायची आहे, अजून काही हेल्थ इश्यू तो नीट करायचा आहे, जे काय वॉट एव्हर आहे ते मॅनिफेस्टेशन माहिती आहे ना तुम्हाला. 21 दिवस आपण तेच करतो म्हणून तुम्हाला रिझल्ट मिळतो. जर तुम्ही रात्रंदिवस 21 दिवस हेच भोगताय, मी तुमच्याकडनं तेच पाठ करून घेते, मी तुम्हाला जर विसरू देत नाहीये, तर ते आपोआप रिझल्ट मिळणारच आहे. कोण रोखणार आहे तुम्हाला तो रिझल्ट मिळण्यावाचून? साधी गोष्ट आहे. आपणच आपल्या बॉडीला, आपल्या माइंडला चॅनलाइज करतो, आपणच त्याला ट्रेनिंग देतो. आणि ह्या लाईफ चेंजिंग सेशन होतो का, तर त्याच्यातनं ह्या हॅबिट्स लागतात की स्वतःला पाहिजे ते मिळवण्याची एक जिद्द येते. अरे मी करूच शकते, मला हे जमूच शकतं, हे जमलंय म्हणजे आता अजून हे जमवलं, अजून नाही. स्वतःच्या लाईफसाठी कॉन्फिडन्स येतो अनेक गोष्टींसाठी. सो नुसतं त्याच्याकडे वेट लॉस सेशन म्हणून बघू नका, की बाकीच्या पण गोष्टी खूप आपल्याला डेली लाईफमध्ये चॅलेंजिंग असतात, तर त्या सुद्धा इझी स्मूथली होतात. म्हणजे मी ह्या ज्या सगळ्या मुली आहेत त्यांना मी आता बघत आलेली आहे, आधीच्या बघितलेत बिफोर आफ्टर. तर मी काय ते करत नाही तसलं बिफोर आफ्टरचे फोटो, फीडबॅक, रिव्ह्यू वगैरे ते होत नाही माझ्याकडनं काय तेवढं. पण मला माहिती आहे मुलींचं वागणं, बोलणं, एक काय म्हणूयात, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, एक ॲटिट्यूड, एक तो सुद्धा पूर्ण चेंज होतो. पूर्ण चेंज होतं जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागताय, स्वतःला दिसतंय त्याचं जे करताय त्याचं कष्टाचं फळ दिसतंय, आपली थिंकिंगच बदलून जाते. सो ते नंतरचा भाग आहे, मी बारीक होईल नाही होईल, मी कशी दिसेल. पण सगळ्यात मेन म्हणजे सेल्फ चेंजिंग जे काही आहे ना पिरियड, तो एन्जॉय करा, बर्डन न घेता. ओके, चला अजून कोण आहे? किती जणी आहे तिथे आधीच्या बॅचच्या? हा, स्नेहल काय बोलायचंय बोला, मी हां, बघितलं नाही ते. ॲक्चुअली मी लास्ट टेस्ट 30 जुलैला केली होती. तर हं. ते रिपोर्ट्स चालतील? ओके. चालतील, आणि 6-7 महिने होत आहेत ना, अजून जास्त नाही, 2-3 महिने 5च झाले. महिने. हा, मग नाही हं. चालतील ना. मग फक्त ग्रुपवरती टाका, मला एकदा वाचायचे सगळ्यांचे. ओके, जे ओके. कोणी चालेल. करणार आहेत त्यांनी जे काही असतील ते रिपोर्ट एकदा मला, म्हणजे मला तुमची टेंडन्सी कळेल तुमच्या हं, हं. बॉडीची. त्याच्याशिवाय हं. काय, म्हणजे जरी काही इन केस काय, जर मी आपण घेतोच सगळी आधी काळजी, काही मला हं, नकोच हं. असतं रिस्क म्हणून, पण तरी मला माहिती पाहिजे की तुमचं शरीर काय म्हणतंय, काय त्याचं आहे. आणि आपण म्हणजे 1 डिसेंबरला 5 to 7 सेशन होतं फर्स्ट. तर वमन त्या दिवशी पण करतो का सकाळी? हो, 21 ओके. दिवस वमन. आणि त्याच्या आधी आता आपलं लगेच काय आता सेशन सुरू नाही होणार आहे. आता याच्यानंतर हं, लिस्टिंग हं. होईल. मग त्याच्यानंतर आपलं प्रिपरेशन सेशन 1 वीक आधी असतं. त्यावेळेला मी ओके. तुम्हाला सगळं काय खायचंय, काय गोळा करायचंय, काय सामान ते सांगणार. परत प्रिपरेशन म्हणजे वमनची प्रॅक्टिस करायला लावणार. हं, हं. ज्वारीची भाकरी खाण्याची सवय आत्तापासून करायची तरी करू शकता बिनधास्त. ज्वारीची भाकरी खायला सुरुवात करा, ज्यांना भाकरीची सवय नाहीये. फक्त हं, हं. लक्षात घ्या, ज्यांना वेट लॉस नाही करायचंय त्यांनी आयुष्यभरासाठी ज्वारीची भाकरी खाऊ नका. ज्वारीची भाकरी ही फक्त वजन कमी करण्यासाठी असते, त्याच्यात सत्व जास्त नसतात. डेफिशियन्सी अगेन बूस्ट होऊ शकते. ओके. त्यामुळे 21 दिवसासाठीच आपण जे काही डाएटमध्ये घेतलेलं आहे, तर ते वजन म्हणजे डायजेशनला हे हलकं राहण्यासाठी. तुम्ही नंतर त्याच्यात नाचणी डेफिनेटली तुम्ही ऍड करू शकता, तांदूळ ऍड करू शकता, किंवा कळणाची भाकरी माहिती असेल अशी. माझ्याकडे तर 3-4 पिठं आहेत, मी भाकरीच खाते, तर मी सगळे वेगवेगळ्या पिठांच्या पिठं तयार करून ठेवलेल्या आहेत. ज्वारी, उडीद, नाचणी आणि हे मूग, अख्खे मूग. परत ज्वारी आणि तांदूळ, ज्वारी आणि नाचणी, नुसतंच तांदूळ, अशी मी पिठं केलेली आहेत आणि त्याच्या भाकरी करते. म्हणजे आयुष्यभरासाठी खायचं असेल तर आपल्याकडे असं पाहिजे. बाजरी, आता थंडी आता आहे तर आता मस्तपैकी 2-3 महिने बाजरी खायची, 2 महिने तरी खायचीच. सगळ्यात जास्त कॅल्शियमचा स्त्रोत बाजरीमध्ये आहे. पण बाजरी उष्ण पण आहे, ज्यांना ऑलरेडी उष्णतेचा त्रास आहे तर त्यांनी अजिबात विंटर सोडायचं नाही, त्यावेळेला खाऊन घ्यायची. मी तर खाऊच शकते, माझं तसं काही इश्यू नाहीये, म्हणजे फार उष्णता वगैरे नाहीये, पण डायजेशनला हेवी असते. हे मी सगळं जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला नंतर सांगेलच. पण आता तुम्ही ज्वारीची भाकरीचीच सवय नसेल खायची तर पुढचा प्रश्नच येत नाही एवढ्या प्रकारांचा. म्हणून आधी भाकरीची सवय करा. बनवायला येत नसेल, बनवायची प्रॅक्टिस सुरू करा. खूप खूप मी आता शेकडो मुली झाल्यात माझ्या हाताखालून, मला सगळ्या प्रॉब्लेम माहिती आहेत. की भाकरी येण्यापासूनचा प्रॉब्लेम आहे की मग खाण्याचं कधी कसं खायचं. सो प्रयत्न करा, जे काय करायचे ते सगळं स्टफ गोळा करा. त्यासाठीच तुम्ही तुमच्या साईडनं सगळं तयारी करा. ओके. आणि अजून एक क्वेश्चन आहे. हम्म. 60 to 80 मिनिट रेकॉर्डिंग आहे. तर त्यांचं शेड्यूल कसं असणार आहे? सेम हेच असणार आहे, फक्त सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉक ऐवजी तुम्ही सेशन करणार आणि इव्हिनिंगला वॉकिंग करणार. डाएट सेम. सकाळचा सेशन झाला की त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करायचा, दुपारचं जेवण दुपारच्याच वेळेला, संध्याकाळी वॉकिंग करून आल्यानंतर सूप घ्यायचं.
काही चेंज नाही. थँक्यू ताई. येस येस, हा बोला जुलिया. येस 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 बोला. क्या बात आहे, खूप मस्त खूप मस्त. तुमचं खूप स्मूथली जाईल. तुमची स्वतःचीच इतकी विल पॉवर छान आहे ना की जाईल. आणि तुमच्या माहितीसाठी अशा आहेत ज्यांना मी एकलव्य नाव ठेवलेलं आहे, की ज्या स्वतःच स्वतः ऐकूनच फक्त शेड्यूल करतात. आपल्याकडे तसे पण एक्झाम्पल आहेत. एक रेग्युलर बॅचची होती, जसं तुम्ही पण रेग्युलरला होता तसं. रेग्युलर बॅचची स्टुडंट होती, तिची डिलिव्हरी झाली होती आणि तिला घाई होती वजन कमी करण्यासाठीची. वजन पुट ऑन झालंच होतं. तर मी तिला सांगितलं होतं स्ट्रिक्टली की नाही, तू प्रोसेसमधनं जा, एकतर तू आता तुझी डिलिव्हरी झालेली आहे, तुझ्या शरीराला गरज आहे. हो म्हटली. मग मी असंच सॅटर्डे सेशनमध्ये सांगितलं, वॉकिंग करा, हे करा, ते करा, ते करा. तिने जे मी सांगितलं ते शब्दशः ऐकलं. महिन्याभरामध्ये तिने 6 किलो वजन कमी केलं. डायरेक्ट 6 किलो झालेलं. असंच अगेन नेक्स्ट मंथच्या सॅटर्डे सेशनला सांगितलं की मॅडम तुम्ही नाही म्हटला मला, हे करू नको, ते करू नको. मग मी काय करणार होते? मग मी फक्त वॉकिंग केलं आणि लवकर जेवायला सुरुवात केली. तुम्ही तर मला जेवण पण कमी करायला नको म्हटलं. तर ती फिडिंग मध्ये होती, तर त्याच्यामुळे मी तिला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तुझं फिडिंग बंद झाल्याशिवाय तर तुला मी देणारच नाही ऍडमिशन वगैरे. तर तिने फक्त भाकरी आणि वेळेत जेवण आणि वॉकिंग, हे फ्रुट्स वगैरे यानंच तिचं तिचं पूर्ण. आणि ऍक्च्युली आहे ना, डिलिव्हरी झाल्यानंतरचं वजन आहे ना सगळ्यात फास्ट कमी होतं. जर त्यावेळेला तुम्ही फक्त प्लेन योगा जरी केला ना, म्हणजे तुम्ही पण तुमच्या कोणाच्या ओळखीचे असेल तर त्यांना सांगा. डिलिव्हरी झाली ना की 5 महिने झाले ना, 5 ते 6 महिने, आणि फक्त 1 महिन्याचा आपला रेग्युलर बॅचचा योगा करू देत, 5 किलो वजन ती कमी होणार. कारण केवळ आणि केवळ तेव्हा हार्मोनल इनबॅलन्स असतो डिलिव्हरी नंतर. म्हणजे जे वजन असतं ते सुद्धा स्वेलिंग असतं, वजन नसतं ते. ते स्वेलिंगच पूर्ण निघून जातं. आणि सगळ्यात मेन म्हणजे कॉन्फिडन्स बूस्ट होतो त्यावेळेला. ते जास्त नीड असतं की एकदमच वेगळं शेप झालेला असतो शरीराचा, आणि मग ते त्यांना ते ऍक्सेप्ट होत नाही सगळ्यांनाच सगळं, की बापरे आता माझं असं, मी कधी बारीक होऊ किंवा काय. स्ट्रेसमध्ये पण जातात कारण हार्मोन्स त्यावेळेला तसे असतात. म्हणजे खूप खूप मला तर मुली रात्री 3 वाजता 2 वाजता मेसेज करतात, मी डिप्रेशनमध्ये गेली आहे डिलिव्हरी नंतर. 2 महिने झाले आणि मी आता हे असं बाळ घेऊन बसलीये, मी काहीच करत नाहीये आणि मला खूपच लो फील होतंय वगैरे असं. सो तर तुम्हाला तुमच्या संपर्कात कोणी असेल तर तुम्ही एकच करा, 6 महिने डिलिव्हरी झाले की पहिलं तिला कुठेतरी योगा जॉईन करायला लाव. इतका इफेक्ट होतो. तर ते मला ते आठवलं तुमच्यामुळे. मॅम मस्त मी आहे तुम्हाला तुमचं. लास्ट मंथ पण आय गेस मेसेज केला होता की लास्ट टाइमच मला सेशन जॉईन हो करायचं हो, होतं तुम्ही पण अगदी ह्याला हे केलं, येस सो बॅकआउट केलं. करूया मॅम मस्त छान. येस 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 येस. आता तुम्हीच माझ्या होप्स वाढवलेत एवढं सांगून. ओके चला, अजून कोणाला काय बोलायचे? आता तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा वेट लॉस सेशनसाठी ज्यांना करायचं आहे. आणि जे खरंच प्रिपेअर नाहीये, ज्यांना असं वाटतंय की मला होईल की नाही, अजिबात घाई करू नका. अजून 1 महिना स्वतःला द्या. नेक्स्ट वेट लॉस सेशन करा. जसं की आता ह्यांनी बघा, मागच्या वेट लॉस सेशनला त्यांचं टू बी नॉट टू बी मध्ये त्या अडकल्या होत्या, नाही घेतली त्यांनी ऍडमिशन. मी पण त्यांना फोर्स नाही केला की थांबा जरा, कारण कारण त्या त्यावेळेला नवीन होत्या, त्यांना पण कॉन्फिडन्स नव्हता. आता पहा, आता एकदम फुल कॉन्फिडन्स मध्ये. आणि तोपर्यंत तुम्ही 2 सेशन अजून ऐकाल, पुढचा पण प्रिपरेशन सेशन ऐका. मग अजून जे करू ते 100% पाहिजे, रिझल्ट पण 100% पाहिजे. कळालं? वेस्ट काहीच गेलं नाही पाहिजे, ना पैसे ना वेळ ना कष्ट. तुमची इन्व्हॉल्वमेंट तो आयुष्यभर आठवणीत राहायला पाहिजे. सुंदर जर्नी 21 दिवसांची, की ती तुम्हाला वारंवार करावीशी वाटेल. शेवटी आपल्या शरीरावरती आपण प्रेम करायला शिकतो आहोत म्हटल्यावर ती प्रोसेस आपण एन्जॉय पण करता आली पाहिजे. तिला शिक्षा म्हणून जर तुम्ही बघितलं, शिक्षा म्हणून केलं, असं वाटेल कधी संपते, परत मी नाव काढणार नाही, नकोच मला. मग काय अर्थ आहे याच्यात? स्वतःच्या शरीराबद्दल आपण असे विचार करून काय उपयोग आहे? त्याला घडवायचे, बदलवायचे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करतोय आपण पूर्ण.
म्हटलं ते इतकंच छान आणि इतकंच आनंदात प्रेमात झालं पाहिजे ते वारंवार करावं असं वाटलं पाहिजे. म्हणून मी स्वतः सांगते की अजिबात घाई करू नका. ज्या वेळेला तुम्ही मेंटली प्रिपेअर असाल, ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की मी 100% देऊ शकते, आता मला ही अडचण आहे, ती अडचण आहे, सगळं ते सॉल्व्ह करा आणि मग जॉईन करा. 1-2 महिन्यांनी काही बदल होत नाही. इतके वर्ष पण हेच शरीर घेऊन फिरलाय की नाही, 1-2 महिन्यात काय फरक पडणार आहे? काही पडत नाही. पण 100% आउटकम पाहिजे आणि मेन म्हणजे इथे प्रिपरेशन पाहिजे. ठीक आहे. चला आता तुम्हाला जे घ्यायचे आहे ऍडमिशन, आपापल्या बॅचला पहिली लिस्ट तयार करायची. ओके. आपापल्या बॅचमध्ये लिस्ट तयार करा वेट लॉस सेशनची. कोण कोण करणार आहे त्यांनी, म्हणजे मग आपल्याला जेव्हा प्रिपरेशन सेशन असेल त्यावेळेला वेगळा ग्रुप आणि परत सगळ्या पुढची प्रोसिजर करायला. तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, वॉकिंग स्टार्ट करा आणि ज्वारीची भाकरी खायला सुरू करा. फ्रूटची सवय नसेल तर फ्रूट खायला सुरुवात करा. यस नेहल बोला. येस मॅम, मी लास्ट 2 सेशन्स जॉईन केलेले. हो मी आता करू शकते का? कारण मला पीसीओडीचा त्रास होता. पण आता जेव्हा मी फर्स्ट सेशन चालू केलेला त्यानंतर त्या गोळ्या पूर्णपणे बंद केल्या. मला येतायत पिरियड्स बट नॉट द फ्लो वॉज नॉट, म्हणजे अजून व्यवस्थित नाहीये. पण एक्सपेक्टेड. येतायत पिरियड्स ॲटलीस्ट. तुम्ही जर फक्त पिरियड साठी करणार असेल तरच करा. वेट लूज करण्यासाठी म्हणत असाल तर बॅक टू बॅक रिझल्ट मिळत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. हो, हो. नाही त्याच्यासाठी नाही, मला फक्त पीसीओडी साठीच, हिलिंग हा साठीच हा करायचं. मग जर म्हणजे तुमचं एमच जर हार्मोन्स फक्त नॉर्मल करण्यासाठीचं असेल तर मग ते करू शकता. मग त्याच्यासाठीचं काही नाही. कारण वेटचं मगाशी पण जसं मी सांगितलं, सगळ्यांनाच सांगते की आपलं लगेच बॉडी अडॉप्ट करते शेड्यूल. एकदा तिने अडॉप्ट केलं की ती स्टोअर करायला लागते परत ॲज इट इज सगळं फॅट, आणि मग बर्निंगची प्रोसेस स्टॉप होऊन जाते. म्हणून बॅक टू बॅक सेशन नाही करायचा. दुसरी गोष्ट, परत आपण डाएट करत असतो तिकडे बऱ्यापैकी, आणि मग तुम्ही जर दरच महिन्याला जर हेच डाएट ठेवलं तर तुम्हाला न्यूट्रिशनची, विटॅमिनची डेफिशियन्सी येऊ शकते. कारण हे काय आयडियल डाएट नाही, हे वेट लॉसचं डाएट आहे. ओके. वेट लॉस संपल्यानंतर तुम्हाला सगळं खायचं आहे जे आता आपण नाही सांगितलेले. आपण गोड खाणार नाही आहोत बिलकुल, आपण नॉनव्हेज खाणार नाही आहोत, आपण बेकरी प्रोडक्ट खाणार नाही आहोत बिलकुलच, ऑइली खाणार नाही आहोत. पण हे खाण्यासाठी बनवलेले पदार्थ आहेत, त्याचा उपभोग घेतला पाहिजे. तुमची डायजेशन सिस्टीम पूर्ण वीक होईल जर तुम्ही हे अन्नपदार्थ खायचे सोडून दिले. तर तुम्ही कधीच ते खायला घेतलं तर ते पचणार नाहीत. त्यामुळे मधून अधून हे सगळे पदार्थांची सवय पाहिजे पोटाला. ते बाकीचं मी बोलेलच. आता सेशन आपले सुरू झाले की त्याच्यात मग ते सगळं मी सांगतच असते. सगळं खाऊन पिऊन मस्त राहायचं. केवळ हे 21 दिवसांसाठी आपण हे सगळं थांबवतो आहोत. येस बोला वृषाली. वृषाली. मला मॅम मला विचारायचं होतं की जी मॉर्निंग वॉक आहे ती फक्त मॉर्निंगलाच करता येईल का, की असं नंतर मध्ये नाही होऊ शकत का? पहा, आपण वर्कआउट हेवी करतोय दोन्ही वेळचा, तर मध्ये गॅप पाहिजे. अदरवाईज मग तुमचे मसल वीक होतील, मग तुम्हाला पुरणार नाही, तुम्ही टिकणार नाही तेवढे. आणि एम्प्टी स्टमक करायचंय आपल्याला. मग एम्प्टी स्टमक कधी करणार तुम्ही? ओके, ठीक आहे अगदी मॅम. आणि अजून एक विचारायचं होतं मला, वमन आणि विरेचन ह्याचं थोडंसं वाटतंय, थोडं म्हणजे त्याच्याबद्दल मला मनात भीती वाटते थोडीशी. म्हणजे ते कसं होईल वगैरे. बाकी फनीरचं मला व्यवस्थित वाटतंय. फक्त वमन आणि विरेचनचा थोडासा प्रॉब्लेम वाटतोय. ते जमेल का हे डाऊट आहे थोडासा. ओके. विरेचनचं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, ते शेवटच्या दिवशी आहे. तोपर्यंत तुम्ही प्रॉपर सगळ्यातनं जाताय, पूर्ण सेट होताय. त्याला काही त्रास होत नाही, काही नाही. आणि हार्डली 5 ते 6 फक्त मोशन्स होतात. असे खूपच सुरू झालेत मोशन्स आणि तुम्ही वीक झालाय आणि असं काही होत नाही. आपण एवढं हे करतच नाही, कारण आपण ऑनलाईन आहे. त्यामुळे मीच तेवढं शंख प्रक्षालन ज्याला आपण म्हणतो, तर ते लघु शंख प्रक्षालन मी घेते. पूर्ण शंख प्रक्षालन घेत नाही. पूर्ण शंख प्रक्षालनामध्ये 24 ते 25 मोशन्स होतात. ते घेऊ शकत नाही मी, ते तुम्ही समोरासमोर असल्याशिवाय. कारण तेवढी काळजी घ्यायला लागते. आणि वमनचं म्हणाल तर वमनचं आता जेव्हा तुम्ही प्रिपरेशन सेशनला घ्याल ऍडमिशन 8 दिवस साधारण आधी, त्याच्यानंतर 8 दिवस प्रॅक्टिस करायची. ते लिहूनच प्रॉपर आपल्याकडे त्याची नोट्स आहेत की त्याच्यात कशी प्रोसेस करायची ते सांगितलेलं आहे. अजिबात त्रास होत नाही. उलट वमन केल्यानंतर फ्रेश वाटतं, कारण घशाशी आलेलं जे काही अननेसेसरी सगळं ऍसिड असतं ते सगळं बाहेर पडतं. त्याच्यामुळे थोडंसं लो फील असणं, डोकं जड होणं, डोकं दुखणं, असं काही असेल तर ते सुद्धा सगळं क्लिअर होतं. सो त्याचं नका काळजी करू, त्याचा काहीच प्रश्न नाही. ओके मॅम, थँक यू. येस. ओके.
चला, कोणाला काय क्वेरी आहे का विचारा. ताई आपण किती तारखेला सुरू करणार आहोत एक्झॅक्टली आणि किती तारखेपर्यंत जाईल हे? समजा आपण 1 तारखेला केलं तर 21 ला लास्ट येईल. ओके. हं? सो 1 तारखेला मंडेच येतोय त्याच्यामुळे आय थिंक ते चालेल हां. मग. चालेल ना. हॅलो मॅम. येस, मला बोला. एक क्वेश्चन होता की समजा इन बिटवीन त्या वेट लॉस सेशन मध्ये समजा पिरियड्स असतील तर चालेल ना काही त्याचं आता असणारच सगळ्यांना, असं थोडीच आहे. हा नाही आणि म्हणजे त्याच्यात इन बिटवीन हां, आहे आपण त्यामुळे पिरियड्सचं पण नियोजन केलेलं आहे. पिरियड्स मध्ये पण ज्यांना करू शकतं त्यांनी वर्कआउट केला तरी चालतो, कारण हे एवढं सगळं जुळवून आणलेलं असतं की त्यावेळेला आपण हे एक्सक्यूज घेणं योग्य नाहीये की नाही करत. हा. पण ज्यांना त्रास होतोय, जे नाही करू शकत आहेत, हेवी फ्लो आहे किंवा लो फील आहे, बॉडी साथ देत नाही, त्यांनी व्यवस्थित आराम करायचा आणि त्या दिवशी ज्यूस डे वगैरे असं करायचा. त्याचं नियोजन आहे, त्याचं उलट काही त्याचं एवढं काही नाहीये. ओके थँक्यू. ठीक आहे. चला, अजून काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा. संपल्या फ्रुट्स query? युजली कोणते प्रेफर करायचे? फ्रुट्स सगळे खायचे, फक्त आपल्याला केळ, द्राक्ष, चिक्कू, सीताफळ चालत नाही. 4च फळं, कारण त्याच्यात शुगर कंटेंट जास्त आहे. बाकी सगळी फळं, सीझनल फळं तर सगळ्यात जास्त चालतात. म्हणजे आता तर छान आल्यात संत्री मोसंबी, तर तुम्ही त्या गोड संत्री मोसंबी मस्तपैकी खाऊ शकता, कारण सगळ्यात जास्त एनर्जी त्याच्यामध्ये असते व्हिटॅमिन सी मुळे. सॅक्ट्रिक ऍसिड जास्त असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, थांबूयात आपण. चला, ओके. आता ग्रुपवरती आपापल्या छानपैकी लिस्ट तयार करा आणि जे सांगितले आहे शेड्यूल ते स्टार्ट करा फॉलो करायला. ओके, चला, बाय.